सलग माझं असं झालंय ना की 40 एपिसोडसाठी सुरू झालेल्या गोष्टी 400 एपिसोड चालल्या ना तर ते नंतर थांबायचंच नाव घेत नाही. तर आता हे पण ऍक्च्युली हास्य जत्रा हा पहिला सीझन करायचा ठरला होता, मग नंतर दुसरा करू तिसरा करू करत करत आता आम्ही 950च्या पुढे आलो. आता महाराष्ट्रात सोडणार नाही. मी मध्ये राजस्थानला एका फिल्मच्या संदर्भात गेलो होतो. तुला साधं उदाहरण सांगतो. तिथले लोक जैसलमेरला वाळवंट आहे ना तिथे, तर कुणी फॉरेनर नाहीच रे तिथे. तर मी म्हटलं अरे कसं काय राजस्थानमध्ये, तर मी ऐकलं एवढे फॉरेनर असतात. म्हटलं नाही, जहाँ पे अभी इंडियन टुरिज्म बढ़ रहा है ना सर, जहाँ पे इंडियन लोक ज्यादा आ रहे हैं वहां से फॉरेनर हट रहे. वस्तूंचा वाटा खूप मोठा आहे हे शब्द जाण्यात. कारण पाटा गेला, वरवंटा गेला, त्या पाट्या वरवंट्या बरोबर असणारे अनेक फ्रेजेस, अनेक शब्द गेले. याच्या प्रत्येक मुलीच्या जन्माच्या वेळी मला वाटतं हो हा पहिला मीच होतो जो दोन्ही मुलींना, प्रत्येक म्हणजे दोन वेळेला, आणि प्रत्येक म्हणजे दोन वरला असं वाटतं, प्रत्येक म्हणजे दोन म्हटल्यावर. आणि त्याला सातारपासून सगळं माहिती, त्यामुळे गौप्यस्फोट लेवलचा विधान आहे. प्रत्येक नाही रे, दोनच रे सचिन, दोन. मुलगी म्हणालो ना, प्रत्येक मुलीच्या वेळी प्रत्येक पाठ हो ना, विनोद होता असतो. माझा वाढदिवस ह्याच्या कधीच लक्षात राहत तारीख चुक, म्हणजे मी एक दिवस वाढदिवस झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला विशा काल माझा वाढदिवस झाला. अरे तुझं मला म्हणतो माझी 17 जानेवारी. थांब जरा, 23 जानेवारी का चुकलोय मी? 17 जानेवारी. चला तू पण तसंच आहेस, पुढे गेलो माझ्याबरोबर तू आहेस. नमस्कार, मी आशिष पात्रे, संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. मंडळी, आपल्याला आपल्या आयुष्यात घडवणारी अनेक माणसं आपल्यासोबत असतात. म्हणजे सुरुवातीला आपले माता पिता, त्यानंतर मग आपल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी, मग एक गुरु आपल्याला लाभतो किंवा आपण मानतो आणि काही गोष्टी त्याच्याकडनं शिकतो. या सगळ्या प्रवासामध्ये नंतर खूप काही शिकवणारी बायकोसुद्धा ॲड होते. पण मध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये एक अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात किंवा अनेक अशा स्वरूपाच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात की ज्या नुसत्या घडवत नाहीत, तर प्रसंगी आपल्याला काही गोष्टी बडवून सुद्धा सांगतात किंवा चढवून सुद्धा सांगतात. म्हणजे त्यांच्यामधलं जे काही मॅग्नेटिक पॉवर असते ती पॉवर घेऊन आपण आपले डे टू डे डील करायला शिकत असतो. आणि त्याला आपल्या मराठीतल्या व्याख्येत आपण मित्र असं म्हणूया. मैत्रजीवांचे हे ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलेलंच आहे. ते मैत्र किंवा सख्य किंवा तो एक सहानुभव देणारी व्यक्ती म्हणजे मित्र. म्हणून आपण संहिता क्रिएशनने मजा आली पाहिजे मध्ये मित्र स्पेशल किंवा मैत्री स्पेशल हे नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे. आणि त्या सेगमेंटमध्ये आपल्या भेटीला आलेत आज हे दोघं स्वतःच्या क्षेत्रामध्ये दिग्गज तर आहेतच, एकमेकाच्या सुद्धा सुखदुःखांचे वाटेकरी आहेत. आणि गेली अनेक वर्षांची यांची मैत्री जी आज आपण त्यांच्याकडूनच उलगडणार आहोत. म्हणजे मी फार काही न बोलता आपलं इंट्रोडक्शन करून देतो. आपण स्वागत करूया. आपल्या या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत दोन जिवलग मित्र, घनश्याम आणि विश्वनाथ. नाही म्हणजे घनश्याम आणि विश्वनाथ हे अगदीच अपरिचित नाही ना म्हटलं मी काही. नाही, ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे. म्हणजे नितीन दीक्षित असं एक नाव असतं, सचिन मोटे असं एक नाव असतं जे परिचित असतं लोकांना. पण मग घनश्याम आणि विश्वनाथ असं काय आहे? विश्वनाथ दीक्षित म्हणजे विश्वनाथ हे याचं पाळण्यातलं नाव आहे. अच्छा, पाळण्यातलंच नाव, दोन्ही पाळण्यातलीच आहे. घनश्याम हे माझं पाळण्यातलं नाव आहे. पण विश्वनाथ हे तसं प्रचलित आहे, म्हणजे साताऱ्यात बऱ्यापैकी याला विष्टा असाच ओळखला जातो. घनश्याम हे तू आज पहिल्यांदाच असं घनश्याम छक्या म्हणतात. छक्या त्याचे सगळे नातेवाईक किंवा असे खूप मला लहानपणी गंडी म्हणायचे. गंडी आम्ही शाळेत गंडी म्हणायचो त्याला. अच्छा, नंतर त्याला ढग पण म्हणायचो. अरे वा. आणि अजून एक आमचा मित्र. तुझ्यामुळे आज एकदम घनश्याम आणि विश्वनाथ असं. अरे म्हणजे आयो का असे घनश्याम असं एकदम. मला तुझं काय आहे पाळण्यातलं नाव? माझं पप्या आहे. मुंबईत याला पाळण्यातलं नाव म्हणतात पप्या गोट्या. नाही पण पप्या हे पाळण्यातलं नाव नाही असू शकत. कुणी पप्या घ्या, रास नाव ज्याला म्हणतात ना की काहीतरी एक अक्षर येतं तुमचं काहीतरी असं काहीतरी. ते पत्रिका आहे त्याच्यामध्ये टागोर असं लिहिलंय. टागोर नाव आहे तुझं? हा, ते नाम राशीवर टागोर पात्रे हे नाव लावत का नाही भारी खरंच आहे ना? टागोर पात्रे
तर तिथे संपलंच ना. तुम्ही दोन मित्र मिळून माझ्या आयुष्याला वेगळी खराब केली. माझ्या लक्षात आलं की तुमच्या आयुष्यात तुम्ही एकमेकांना किती वेगवेगळ्या पद्धतीने शांतिनिकेतन मध्ये आल्याचा भास झाला मला. आणि दाढी पण थोडी आहेच म्हणजे झाडाखाली वगैरे. आणि बरेच दिवस मी गायलो नाही त्यामुळे रवींद्र संगीत पण भाग पडेल. तर हे सगळं जाणूनच लोकांना बघणाऱ्यांना आनंद होईल की पाळण्यातलं नाव नंतर पाळण्यात आलं नाही, हे फार महत्वाचं झालं. पाळण्यात नाही आलं. सचिन मोटे आणि नितीन दीक्षित ही नावं आज इतकी लोकांच्या परिचयाची झाली त्यांच्या कामांमधनं. तर कदाचित घनश्याम मोटे म्हणजे कोणतरी समीक्षक आहे आणि विश्वनाथ दीक्षित म्हणजे कोणतरी दुड्डाचारी, त्याच्यामुळे ते नको. झालं ते चांगलं आहे. जनरली आपल्याकडे आपण आपली ओळख करून देतो, तसं न करता आज आता आपण एक अभिनव पद्धतीने, तुम्ही मित्र आहात, खूप वर्ष जुने मित्र आहात आणि तुला सांगायचंय नितीन की त्याच्याबद्दल, सचिन बद्दल, त्याच्या प्रवासातला एकंदरीत त्याची ओळख करून द्यायची वेळ आली, समजा तू त्याचा इंटरव्ह्यू, तर काय सांगशील? मी पहिल्यांदा असं म्हणेन की खूप कंपॅशनेट आणि सहृद असा माणूस आहे. ओके. आणि लेखक नंतर झालाय तो, पण त्याची काय म्हणूया, त्याचं ऑब्झर्वेशन खूप वेगळं असतं. त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी माझ्यापेक्षा, ऑफकोर्स ती प्रत्येकाचीच वेगळी असते, पण त्याच्याकडे एक थोडासा मिश्किलपणा आहे. आणि समजून घेणं, जज करण्याच्या आधी समजून घेणं, हे खूप त्याच्यामध्ये एक आमच्या दोघांमधला जास्त तो मेजर फरक आहे. मी पटकन जज करायला जातो, तो थोडंसं समजून घेतो तो. आणि त्याच्याकडूनच आता मी ते थोडंसं काय म्हणूया स्वतःत बदल करायचं ठरवलं की नाही आपण थोडंसं. आणि मग त्याची नाटकं आणि त्याच्या कलाकृती तर माहितीच आहेत. आमच्या हिचं प्रकरण असो किंवा एक डाव भट्टाचा ही नाटकं त्याची, त्यानंतर केलेले सिनेमे, आणि आत्ता नुकताच सुपरहिट झालेला गुलकंद, आणि हास्य जत्रा कोणाला माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच म्हणजे. पण मी माझ्यासाठी त्याची ती नाही ओळख. मित्र म्हणून प्रत्येक वेळी कुठल्याही गरजेला धावून येणारा. खूप दिवस फोन नाही झाले ना तर फोन येतोच त्याचा. आता आमचं काही भेटणं असं नाही होत, पण त्याचा फोन येणार, काही नाही, सहज एक खुशालीच्या गप्पा होणार आमच्या. आणि मग त्यातूनच कधीतरी आपण भेटू असे भेटू असे एक 5-6 फोन झाल्यानंतर आम्ही भेटतो ऍक्च्युली. करेक्ट आहे. पण असा हा माझा मित्र. तर असे सचिन मोटे यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की त्यांच्या मित्राची म्हणजे नितीन उर्फ विश्वनाथ दीक्षित यांची त्यांनी ओळख करून द्यावी. की जसं नितीन दीक्षित विषयी चांगला हा माझा 7वी म्हणजे आम्ही एकत्र शाळेत 3 वर्ष एका वर्गात होतो, पण तरी आम्ही एकमेकांशी न बोललेलो आहोत. 7वीतच होतात तुम्ही? 7वी 8वी 9वी 10वी नाही, नापास नाही झालो. 8वी 9वी नापास नाही झालो. हा, तेवढं नव्हतो ढ. पण तुकडी वगैरे नव्हती आमची. आम्ही नंतर ब जे असतात, बरे असतात, बऱ्यांमध्ये होतो आम्ही. तर तेव्हापासूनचा म्हणजे तसा सोबतचा, पण त्यावेळी मैत्री नव्हती. पण नंतरचा नितीन दीक्षित मला जो कळला, तो आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवणारा. त्याने पहिलीच जी एकांकिका लिहिली आणि बसवली उलटा पुलटा, त्याला भरपूर बक्षिसं मिळाली. आणि मग नंतर त्याची ती जी एकांकिकांची घोडदौड सुरू झाली, मग त्याने कॉम्प्लेक्स नावाची एक खूप गाजलेली एकांकिका आम्हीच एकत्र गेली होती, नितीनने लिहिली, बसवली. एकांकिका या प्रकारात त्यांनी खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेत. आज त्याचे सिनेमे लोकांना खूप माहिती आहेत, पण त्याने त्यावेळी आम्ही पूर्ण एक माईम एकांकिका केली होती, अनामिक नावाची. त्याने एक चातुर्वर्ण्य सिस्टीम कशी तयार झाली आणि काय याचं त्याचं इंटरप्रिटेशन असलेली खूप वेगळी एकांकिका त्याने केली होती. तुमचं आमचं सेम असतं नावाची एक विनोदी ढंगाची एकांकिका आम्ही केली होती. त्याचबरोबर असाच एक दिवस नावाची खूप वेगळी एकांकिका होती की 4 न संपणाऱ्या प्रवृत्ती त्यानं मांडल्या होत्या आणि थोडंसं सिम्बॉलिक प्ले होता. पण ती एकांकिका पण खूप गाजली होती. माझ्या माहितीप्रमाणे ती एकांकिका सुबोध भावेने पण पुण्यात सुबोध भावेचं पुरुषोत्तमला केली होती, त्याने केली होती. त्याच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस ऍक्टिंगचं.
बरं. त्याची अच्छा, तुम्ही सुरुवात तर त्याची ती एकांकिका मी आणि साताऱ्यात असताना मी बसवली होती. तर त्यामुळे एकांकिका नंतर त्याने तिथे 2 अंकी माई मामी केलं होतं. ते त्याने लिहिलं होतं, पूर्ण बसवलं म्हणता येणार नाही, म्हणजे लिहिलं म्हणण्यापेक्षा बसवलं ते पूर्णपणे, सुरुवातीची गोष्ट या नावाने. आणि मग नंतर इथे आल्यावर त्यानं पहिल्याच फटक्यात एक सोक्षमोक्ष नावाचं खूपच जबरदस्त नाटक त्याने लिहिलं, जे सचिन गोस्वामीने डिरेक्ट केलं होतं. त्याची कॉन्सेप्ट त्याला सांगितली होती आणि त्याच्यावरून त्यानं ते नाटक तयार केलं होतं. आणि मग नंतर त्याची जी घोडदौड सुरू झाली आहे, मग अनेक मालिका असतील, मग चित्रपट असतील. चित्रपटांमध्ये तो ज्यावेळी वेगळ्या बाजाचे चित्रपट लिहायला लागला, थोडं एक कमर्शियल स्ट्रीमलाईन सोडून तो लिहायला लागला ना, तिथून त्याला एक वेगळं यश मिळत गेलं. त्या सगळं मुळात हा चाकोरीत न अडकणारा माणूस आहे. त्याला सुचतं ना ते थोडं चाकोरीच्या बाहेरच सुचत असतं. पॉप्युलरिस्टिक गोष्टी पटकन, म्हणजे त्याला ते आकर्षितही करत नाहीत किंवा त्याचे विषय वेगळे असतात. खरं तर ते त्याचे मेनस्ट्रीम विषय आहेत, पण आपली स्ट्रीम त्याच्याशी जुळलेली नाहीये, पण ते त्याच्या डोक्यातले विषय असतात. त्यातून मग त्याने लेखन दिग्दर्शन केलेला अवताराची गोष्ट नावाचा सिनेमा आला, जो त्यानं भरपूर सगळीकडे बक्षिसं मिळवली. त्याच्या आधी त्यानं ढग नावाचा जो सिनेमा केला होता, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते अनेक. त्यानंतर त्याने हिंदीमध्ये जाऊन कडवी हवा सारखा चित्रपट, कडवी हवा अत्यंत अप्रतिम चित्रपट जो आजही, आणि तो ग्लोबल वॉर्मिंगवर काही थॉट मांडणारा सब्जेक्ट होता. आता पाणी आता फिल्मफेअर जे पुरस्कार झाले मराठी फिल्मफेअर, त्यामध्ये लेखनाचं बक्षीस म्हणजे पटकथेचं मिळालं. यंदाची बरीचशी लेखन विभागातली बक्षिसं पाणीला नितीन. अर्थात सगळ्याच, मला वाटतं सगळं अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही एकत्र नॉन फिक्शन शोज पण त्याने लिहिले, आणि नंतर डेली सोप करणार नाही असं त्याने ठरवलं होतं, पण कोविड काळ आणि याच्यात त्याने एक डेली सोप लिहायला घेतला, तोही सुपरहिट आहे. सुख म्हणजे नक्की त्याचे 1000 एपिसोड त्याने डायलॉग्स लिहिले. म्हणजे जो इकडे एवढं वेगळं काम करणारा माणूस, त्याने तिथेही 1000 एपिसोडची एक महामालिका खणखणीत अशी डायलॉग मधून दिलेली आहे त्या ह्याच्यातून. त्याच्याही आधी त्यानं काही सोप्सचं काम केलं होतं, पण ओव्हरऑल वेगळे विषय आणि वेगळं काही गोष्टी घेऊन. आणि सगळ्यात महत्वाचं, माझा अत्यंत जवळचा मित्र, म्हणजे या प्रवासात फक्त आम्ही काही व्यावसायिक आणि सुरुवात झाली नाटकामुळे, पण आम्ही काही नाटकामुळे राहिलेले मित्र नाही होतो. नाटकाच्या पलीकडे गेलेली मैत्री आहे. आणि खूप समजून घेणारा, माझे काही प्रॉब्लेम असतील, काही संकट असतील, काही विचार करायचा असेल, काही बऱ्याचदा आम्ही एकमेकांना वेगवेगळे जे सुचलेले विषय असतो ते विषय सांगायला एक जण हा असतो की याचा एक फीडबॅक काय असेल या त्या विषयांवरचा, तो मला त्याचे अनेक विषय सांगत असतो. असं सगळ्याच पातळीवरचं शेअरिंग असलेला माझा मित्र म्हणजे नितीन दीक्षित. त्याच्याबरोबर आज तू, आणि मला वेगळा आनंद आहे आज खरं तर की माझा एका नंतरच्या टप्प्यावर खूप जवळचा झालेला मित्र आशिष पाथरे आणि नितीन दीक्षित, अशा दोघांबरोबर मला आज फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं पार्टी घेतली पाहिजे. हा बघ ना, आता माझ्याकडून पार्टी आधी तू त्याला सांभाळलास, आता नंतर माझ्यावर त्याचं म्हणण्यात आशिष सोबतही मी खूप मालिका लिहिल्यात. हो, अरे मी माझी सुरुवातच सचिन, आपण तेव्हा तू सिनेमा कसे भेटला? आम्ही मुंबईतच, मी मुंबईतच राहायचो, आणि गंगूबाई च्या दरम्यान सचिन मोठे नाव होतच ना तेव्हा, म्हणजे काही तो त्याच्या मालिका वेगळ्याच आल्या, गंगूबाईचे काही आसामी आणि नंतर मग राजेश देशपांडे सोबतच मी त्या आसामीला गेलो. तिथं आम्ही ती मिळून भरत जाधवची मालिका झीवर लिहायचो. तेव्हा आम्ही मग कुकुचकू लिहिली आपण, महाराष्ट्राचा सुपरस्टार असेल, हास्य सम्राट असेल. पण दोन मित्रांच्या मध्ये एक तिसरा मित्र असतो बरोबर, जो आपल्याला आपली भेट घडवतो. बरोबर हा एक निमित्त पण असतं. तसं आमच्या याच्यात तो नितीन नडे, जो आमचा क्लासमेट तो आता अमेरिकेत असतो. त्याचं झालं होतं असं की त्याच्याने माझी 8वीत असताना भांडणं झाली तिकडे. आपल्याकडे कांड करून अमेरिकेत जाण्याची प्रथा तो बरोबर आहे. भारतामध्ये काहीतरी कांड करा तिकडे जा. तो आमच्या दोघांमधला मध्यस्थ राहिलाय बऱ्याच. हो, तो दुवा आहे आमचा.
मग नितीन, सॉरी मी हे गमतीत म्हणालो, तू नक्की हा पॉडकास्ट पाहत असशील. हे दोघं खऱ्या अर्थाने तुम्ही जी काही गाठ यांची जी काही मारून दिली नाही, पण किती बघ, आपण स्क्रिप्ट लिहिताना विचार करतो ना की हा आत्ता असा वागतोय, त्याच्या मागे काय कारण काय असेल, एक रिझनिंग देतो आपण, त्याला लॉजिक देतो. तर तसं नियती किंवा जे काही असेल ते, म्हणजे नियतीवरती विश्वास नाही माझा किंवा, पण जे काही आहे ते आमच्या दोघांची 8वीत भांडणं झाली आणि नितीन नडेची. 1 वर्ष आम्ही बोलत नव्हतो. त्या 1 वर्ष दरम्यान झालं असं की आम्ही शेजारीच बसायचो आणि आम्ही दोघंच असायचो. आम्ही दोघं कुणाच्याही मिक्स व्हायचो नाही आधी, पण आमची भांडणं झाल्यामुळे तो वेगळा झाला आणि तो यांच्यात मिक्स, तो माझा मित्र झाला आणि मग तो त्याचा मित्र झाला. मग 1 वर्षानंतर एकाच मकर संक्रांतीला आमच्या एका शिक्षकांनी लेक्चर दिलं की तसं या दिवशी गोड बोलायचं असतं, कोणाची भांडणं असतील तर ती मिटवायची असतात. आणि आमच्या वर्गातला एक मित्र धन्या ठाकूर, तो उठला आणि तो म्हटला आपल्या वर्गात 2 जण आहेत जे बोलत नाहीयेत, ते बोलत नाही. मग तिथे आमची भेट, परत आम्ही बोलायला लागलो. आणि मीनवाईल हे मित्र झाले होते निते, आणि त्यामुळे म्हणजे जर ते 1 वर्ष आम्ही जर बोलत नसतो तर कदाचित आज आम्ही मित्र नसतो. आता सचिन मोटे, जसं तू म्हणालास की गुलकंद नावाचा सिनेमा आला, हास्य जत्रा नावाचं एक काम जे परिचित आहे ते सुरू आहे. तू म्हणालास की याचा आता पाणी नावाचं एक प्रोजेक्ट झालं की ज्याने रिकग्निशन आणि बाकी सगळ्या गोष्टी, आणि खरोखर जेन्युइनली जी नितीनला करायची गोष्ट होती तिथं तो पोचलाय. म्हणजे अजून खूप बाकी आहे, पण ॲटलिस्ट त्याच्या प्रवासाच्या एका टप्प्यावर, तोही त्याच्या एका प्रवासाच्या टप्प्यावर आहे की त्याने जे निवडलं अर्थातच ते विचार करून. तर आता ह्याच्याकडे दोघं कसं बघता? मला असं वाटतं की आता त्याने काहीतरी करावं वेगळं, कारण मला या वाटेला लावण्यामध्ये, ज्या वाटेवर मी आहे त्याचा खूप मोठा हात आहे, त्याचा वाटा आहे. कारण आम्ही साताऱ्यात जेव्हा हा आला होता आणि आम्ही करत होतो एकांकिका, मी उलट आत्ता तो जे करतोय ना मी तसा होतो. त्यामुळे मला ती एक सवय परफॉर्मिंगची पहिल्यापासून अशी होती ना की समोरच्याला बोर नाही होऊ द्यायचं बरं का. मला कळायचं की हा आता बोर होतो, मग मी पटकन काहीतरी ट्विस्ट आणायचो. ओके, जे आपण म्हणजे करतो आता पुढे जाऊन क्राफ्ट ज्याला म्हणतात, त्यावेळी तर काही क्राफ्ट होतं असं नव्हतं, ते ऑब्व्हियसली व्हायचं. मी तसा होतो त्यावेळी. आणि हा आला आणि आम्ही, मला आठवते ना, तो दुबेंचं वर्कशॉप करून आला होता आणि आम्ही त्या अजिंक्य ताऱ्यावरती ते एक्सरसाइज करायला जायचो. तर तिथून एकदा उतरत खाली येत होतो आम्ही, सगळे आवाजाचे एक्सरसाइजेस आणि दुबेजींचे स्टेप्सचे एक्सरसाइजेस, हे सगळे आम्ही अजिंक्य ताऱ्यावर, तो मला शिकवायचा, माझं ट्रेनिंग घ्यायचं त्यावेळी. गावाकडे असण्याचा हा एक फायदा असतो की डोंगर दऱ्या, आणि सातारा तर जोरात ओरडू शकत होतो, म्हणून आम्ही अजिंक्य ताऱ्यावर जाऊन ते करायचो एक्सरसाइज. आणि तिथून येताना माझ्या डोक्यात एक त्यावेळी असाच एक दिवस तो म्हणाला ना की, तो मी त्याला म्हटलं माझ्या डोक्यात असं काहीतरी चाललंय सचिन. तो म्हटला अरे मस्त आहे, म्हटला विषय हेच नाटक आहे, हेच लिहायला पाहिजे. असं करून त्याने मला तिकडे ढकललं. नाही ढकललं असं नाही, म्हणजे मला ते आवडत होतं. आणि मी म्हटलं यार हो रे खरंच आहे. आणि मग त्याच्या त्या याने काय म्हणूया, प्रेरणाच म्हणून एक प्रकारची, त्याने ते माझ्याकडनं, मला तो सारखा विचारायचा कुठपर्यंत आले मला दाखव, मग एक सीन झालाय, हा मस्त आहे, असं करत करत. आणि मग मलाही ते आवडायला लागलं. आणि मग मी हळूहळू त्याच दिशेने जात गेलो. आणि त्याच्यातला लेखक नंतर थोडा जागा झाला, ते त्याचं तोच सांगेल की कसा झाला. पण त्यांनी एक एकांकिका त्याच्याही डोक्यात असाच एक विषय होता आणि मला तो जाम इंटरेस्टिंग वाटला. यार सच्या म्हणले हे लिही तू. आणि साधी गोष्ट होती, आणि की एक मुलगा आहे आणि तो वाट बघतो, तो काहीतरी प्रपोज करतो त्या मुलीला, मला असं काहीतरी त्याचं होतं डोक्यात. आणि एक टाइम त्याला हे आहे, टाइम पैज लागली, अशी पैज लागली आणि तो बोलतो. आणि म्हटलं मस्त समजेल कर ना. तर त्याने ती लिहिली, मी ती बसवली, म्हणजे त्याने लिहिलेली एकांकिका मी बसवली. अशी ती एकमेव एकांकिका आहे. मजा आली होती आणि मजा आली होती. तर मला असं वाटतं की त्याने थोडंसं जरा आता त्याला जे हवंय त्याच्यात जे आत आहे आणि त्याच्यात ते नाहीये असं नाही, त्याला कुठून बाहेरून घ्यायचं नाहीये, तर ते काहीतरी करावं स्वतःसाठी, आता काहीतरी करावं. हा अर्थात. आणि जसं तू म्हणालास की आधी तू एक गोष्ट करत होतास, आता तू ही वाट म्हणून निवडलीस, याचा अर्थ असा नाही की तुला ते आधी केल्याचं काही गिल्ट वाटत नाही, अजिबात नाही. तसंच त्या अर्थानं म्हणतच नाही. सचिन मोटे वेगळ्या पद्धतीचा थिएटर करून किंवा विचार घेऊन जेव्हा आला आणि नंतर मग कमर्शियली त्याने काही प्रोजेक्ट्स केले जे सुपरहिट झाले, अर्थात त्यांना त्या पद्धतीचा न्याय. आता खऱ्या अर्थाने त्याने त्याच्या आतमध्ये हास्यजत्राही असणार, त्यात
आतूनच असं काय नाही की हे आत आणि हे बाहेर, असं नाही. पण आत असे अनेक गोष्टी असतात, त्यातली एक झाली आता दुसरी करायला, माझं म्हणणं असा मुद्दा आहे. गुलकांत सारखा सिनेमा हा त्याचा एक भाग आहे. मी खूप मोकळेपणानं हे स्वीकारतो. तुम्ही दोघं जण जे सांगताय त्याचा मी मनापासून विचार करतो, आणि खास करून तुमच्या दोघांच्या सांगण्याचं मला आता जरा म्हणजे हे प्रेरक ठरेल असं वाटतंय. कारण मी खरं तर पुढे काहीच न करण्याच्या विचाराला आलोय. जवळजवळ मी आता निवृत्त होऊया इथपर्यंत आलोय. मला काही खरं सांगतो, माझी फेज आत्ताचे 1000 एपिसोड व्हायला आलेत. बरोबर. आणि 1000 एपिसोड हा भयानक टेरिबल प्रकार आहे. आणि कालची गोष्ट तुम्हाला सांगतो, काल आम्ही रायटिंग मीटिंगला बसलो होतो आणि एक विषय आम्हाला 7 तास लागले सुचायला. आम्ही दुपारी 3 पासून रात्री 9ला आम्हाला तो विषय क्रॅक झाला. शेवटी चिडचिड व्हायला लागली होती सगळ्यांची. मग उद्या बसूया म्हणलं, उद्या शक्य नाही मला, आता निघेल ते आजच. तर अशा अवस्थेत असताना ना की, आणि ते एक तुलाही माहिती आहे, टीव्ही ज्यांना लिहिते ते कंपल्शन आहे, तुम्हाला उद्या रिहर्सल आहे तर ते करावंच लागतं, तेवढं तुम्हाला ते काढायलाच लागतं. तर ते काढणं आता हळूहळू ना, म्हणजे तुम्ही म्हणताय ते किती करेल माहित नाही, पण डेफिनेटली मी निवडक प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करेन जे माझे आवडते असतील आणि मला वाटेल की ज्यांनाही काहीतरी डेड एंड असेल. हे डेड एंड नसलेल्या गोष्टी करून ना आता भीती वाटायला. आणि सलग माझं असं झालंय ना की 40 एपिसोडसाठी सुरू झालेल्या गोष्टी 400 एपिसोड चालल्या ना, तर ते नंतर थांबायचंच नाव घेत नाही. तर आता हे पण ऍक्च्युली हास्य जत्रा हा पहिला सीझन करायचा ठरला होता, मग नंतर दुसरा करू, तिसरा करू करत करत आता आम्ही 950च्या पुढे आलो. आता महाराष्ट्रात सोडणार नाही, तर हे चॅनल तर लांब राहिले ते सगळे. पण तरी पण त्यामुळे मला ना खूप असं छान वाटलं तुम्ही हे बोलला, तर काहीतरी वेगळं घडेल अशी एक आशा माझ्या मनात अपेक्षा आहे. आणि मी नितीन बाबत मी सांगेन तुला की नितीन आत्ता जे चाललंय ना, मला खूप आवडतंय तो जे काही करतोय ते. आता तर त्याने एक नवीन फिल्म जी डिरेक्ट केली आहे, खूप वेगळा विषय आहे आणि तो त्याचा तसा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यानं बरेच वर्ष त्याच्या डोक्यात घोळणारी ती गोष्ट आहे आणि एक ऑफबीट गोष्ट आहे ती त्याने केली आहे आणि ती आता लोकांसमोर येईल काही महिन्यांमध्ये. त्यानं अवताराची गोष्ट नंतर खरं तर डिरेक्शन मध्ये त्याचा खूप गॅप पडला, खूप वर्षांनी त्यानं डिरेक्ट केलंय. मला त्याचं म्हणजे मी त्याला हे सांगेन की त्याने जरा जास्त आता त्याचे पूर्ण त्याचे प्रोजेक्ट करणं आणि थोडं त्याने सेल्फ पब्लिसिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये ते अजिबात नाहीये. तो आत्ता FB वर आलाय, तो व्हॉट्सअपवर नसतो, सुखी होत असतो. त्याला इन्स्टा माहिती नाही, त्याला त्याच्यावरची फीचर्सही माहित नसतात काही, तो वेगळ्याच जगात असतो. तर त्याला मी सांग, पण आता असं झालंय ना की आयुष्यभर मी ज्यांना बघत होतो अशी माणसं सुद्धा आता सेल्फ पब्लिसिटीमध्ये पारंगत व्हायला लागली. तर ते आता कुठेतरी ना खूप स्वतःची टिमकी किंवा स्वतःचं नका हे करू, पण किमान मी काय करतोय ते तरी लोकांना सांगा. त्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. हा खूप महत्त्वाचा. तर मला त्याला हेच सांगणं आहे की खूप छान पद्धतीने त्यानं जर आता स्वतःच्या गोष्टी प्रोजेक्ट केला ना, तर यातनंच त्याच्या उद्याच्या संधी तयार होतील आणि उद्याही त्याला आणखी छान चांगले त्याच्या मनातले, कारण त्याचे विषय वेगळे असतात. या विषयांवर पैसा लावणारा माणूस, या विषयांवर विश्वास ठेवणारी माणसं पण वेगळी असतात. अशी माणसं मिळणं, ह्या गोष्टी होणं. अन्यथा काय ना, तू पॉप्युलरिस्टिक गोष्टी घेऊन फिरलास तर तुला 2 निर्माते 3 निर्माते मिळू शकतात, काहीतरी गोष्टी घडू शकतात, पण अशा वाटेनं जायचं तर थोडा जास्त रेटा लावला पाहिजे त्या सगळ्या. म्हणजे किमान या कारणासाठी तरी ते केलं पाहिजे. यासाठीच की मला काहीतरी मनासारखं करायचंय, या हेतूने ते करायचंय, त्याच्या मागे दुसरा काही हेतू नाहीये. एवढं सिंपल आहे. म्हणजे मी जेवढं त्याच्यामधनं बघितलंय की ज्यावेळेस मी माझा बायोडेटा पाठवतो किंवा मला अप्रोच व्हायचंय, माझ्याकडे चांगली गोष्ट आहे मला करायची, मी 4 कंपन्या किंवा 4 प्रोडक्शन हाऊस किंवा 4 फायनान्सर यांना जेव्हा मी अप्रोच आधी व्हायचो तेव्हा एखाद्या माणसा थ्रू व्हायचो की अरे बघ तुझी ओळख किंवा त्याला माझं हे नेऊन दे किंवा त्याला मेल करू का. आता काय झालंय, तुम्हाला शोधलं जातं. त्यांची एक एजन्सी त्यांनी रिक्रूट केलेली आहे की सोशल मीडियावर काय आहे त्याचं बघ, इन्स्टावर आहे का तो, पटकन. कारण आता पण आम्ही पण रेफरन्स काढताना इव्हेंट वगैरे मी जेव्हा करतो तेव्हा कोण रे इन्स्टा प्रोफाईल शेअर कर असं डायरेक्ट सांगतात. त्यामुळे इन्स्टा प्रोफाईल नाहीये, तू विषय टॅलेंट काही असो असं ते कॅल्क्युलेशन झाल्यामुळे आपण पोहोचण्याचं माध्यम म्हणून फक्त बघितलं त्याचा आपण म्हणजे त्याचा वापर खूप
चुकीच्या मार्गाने होतो, खूप उथळ पद्धतीने होतो, पण खूप चांगला वापर सुद्धा होऊ शकतो. खूप महत्वाच्या गोष्टींसाठी वापर होऊ शकतो, तो केला पाहिजे. चांगल्यासाठीच निर्माण झाला. सगळ्याच गोष्टी आपण केल्या ते चांगल्यासाठी, चांगल्या हेतूनेच. बरोबर. तारुण्य सुलभ आठवणी किंवा ती जी एनर्जी किशोरावस्थेतली, कुमारावस्थेतली जी मॅच होते किंवा जी लागते, ती खूप वर्ष जी तुमच्यात आहे, तर त्याबद्दल काहीतरी सांगा ना. मी त्या वयात एकत्र आल्यामुळे हे बॉन्डिंग इतकं सुस्पष्ट आणि स्ट्रॉंग झालंय. त्या वयातल्या गमती काय होत्या, सातारा काय होतं त्या, म्हणजे त्या तुमच्या 85-90च्या काळात, मग त्यावेळेचं सातारा काय, म्हणजे काय इंटरनेट नाही, काय नाही, काय कसे भेटायचं, नदीत जायचं, आमराईत जायचं, करून टाकलं. आता मी थोडं मगाशी त्यानं जे अर्ध सांगितलं त्याच्यात थोडंसं कनेक्शन सांगतो, म्हणजे पुढचं आम्ही सांगू शकतो. काय, आम्ही शाळेत होतो त्यावेळी आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. कुठली शाळा होती तुमची? आनंद इंग्लिश स्कूल म्हणून साताऱ्यातली आमची शाळा, आणि तिथपर्यंत 10वीला होतो. नंतर मग हा कॉमर्सला गेला, मी 12वी पर्यंत सायन्स केलं, नंतर मग डिप्लोमा फार्मसी केलं, मग औषधाच्या दुकानात नोकरी करायला पुण्यात आलो. मग तिथे मी दुबेजींची वर्कशॉप करायला लागलो, ड्रामा कोर्स करायला लागलो. तिथे मला एक मित्र भेटला, राजेश मोरे. आणि राजेश मोरे न बोलता बोलता त्यावेळी मला नंतर असं कळलं की आमच्या नितीन दीक्षित नावाच्या मित्राला तिकडे इंटर कॉलेजिएट मध्ये बक्षीस मिळालं. मी राजेश मोरेला सांगितलं, तो म्हणाला मी ओळखतो नितीन दीक्षितला. तर नितीन दीक्षितने कधी काळी पुण्यामध्ये एक वर्कशॉप केलं होतं ड्रामावर. म्हणजे माणसं बघ कुठून कशी कनेक्ट होतात. तर त्याच्यात राजेश मोरे होता. तर राजा म्हणाला की अरे मी ओळखतो नितीन दीक्षितला, मग आण ना ती एकांकिका, आपण इकडे होतीये का बघूया आपल्याकडे. आणि मग मी गेलो, आणि पुढची ह्याने मला आजच आठवण सांगितली की नितीन नडे जो आमचा मध्यस्थ होता त्याने माझी आणि याची ओळख करून दिली. आणि मी मग त्याची ती एकांकिका घेतली, वाचली. त्याच्यात स्त्री पात्र होतं. आम्ही त्यावेळी, मी आणि राजेश मोरे दोघच जण होतो ग्रुपमध्ये आमच्या, त्यामुळे आम्हाला ते काही करणं शक्य नव्हतं. मी त्याला ती परत दिली. आणि मग मी काही कारणाने साताऱ्यात आलो. आणि मग साताऱ्यात आल्यावर थिएटर काय सुरू करायचं. आता साताऱ्यात आलो होतो ते थिएटर करायचं नाही, आता पूर्णपणे दुकानदारी करायची. आमचं साताऱ्यात एक भाजी मंडई आहे, साताऱ्याची जुनी भाजी मंडई होती. तिथे एक मोठं किराणा मालाचं दुकान होतं, फार फेमस त्यावेळी, आणि धो चालणारं दुकान होतं आमचं. म्हणजे होलसेल म्हणतात त्याला आपण, किराणा वाणी असं म्हणतात ना, होलसेल रिटेल सगळंच. म्हणजे अगदी पशुखाद्यापासून सगळं होतं. आमची गोडाऊन होती 1-2. माझे वडील खूप मोठे व्यापारी, त्या एका बँकेचे चेअरमन त्यावेळी. तर तिथे मी सगळं सोडून आलो होतो. वडील गेले होते, मी 10वीत असतानाच वडील गेले माझे. पण तिथे आल्यावर काय झालं, आता इथे थिएटर करूया. काही दिवसांनी परत तो किडा बाहेर येतो ना, की जरी ठरवून आलोय, मग कोण, तर नितीन नडेने सांगितलं की अरे नितीन इथे दीक्षित करतो. तर मग म्हणलं मी त्याला भेटूया. मग परत नितीन नडेने मला एक सल्ला दिला की फार नादी लागू नको चांगले चालले बरं. तो याचा सगळ्यात जवळचा मित्र, आम्ही एकदम खास मित्र म्हणजे. आणि तो माझाही मित्र. पण त्याने तरी त्या 2 मित्रांमध्ये एक त्यानं सल्ला मला हा दिला की तू फार नको नादी लागू त्याच्या. म्हटलं का रे, अरे ते तिकडे ती म्हातारीची आमच्या एक आजीची टपरी आहे, तिकडे ते बसतात, तिथे ते सिगरेट वगैरे ओढतात, तिथे तुलाही सवय लागेल. सिगरेट ओढणं म्हणजे सिगरेट ओढणं हे महापाप. म्हणजे सिगरेट ओढणंच नाटकवाले कोण जे सिगरेट ओढतात. सिगरेट ओढण्याची दीक्षा कुठून मिळाली मला ती, आता मी आधीपासून, मी 10वी पासूनच नाटक सुरू केलं. तिथेच मला कुठेतरी ते सिगरेट ओढणं आणि हे सगळं सुरू झालं. मग पण खरी दीक्षा माझ्या वडिलांनी दिली मला. घरी वडील ओढायचे आणि मी असं वाट बघायचो की यांनी सगळी ओढू नये शेवटपर्यंत, फिल्टरपर्यंत थोडी टाकून द्यावी. मग कधी कधी तर मी बाबांना म्हणायचो, बाबा किती ओढताय, आज तुमची 3री आहे, 5 झालं, माझी पहिली ना झाली. त्यांनी ते रोडू गुजरून टाकलं आणि मी टाकून देतो. मग मी ते लपवून ठेवायचं. आणि मग कोणी घरात नसताना हळूहळू असं ते खरंच. मोठ्यांनी नाही दिल्या का दीक्षा तुम्हाला? मोठ्याचं मी सांगतो, मी सिगरेट ओढायचो ना, तर त्यावेळी 75 पैशाला होती फोर्स्क्वेअर, अजूनही आठवते. आणि खिशात 50 पैसे असायचे, 25 पैसे नसायचे. हा दल्ल्यावरच बसलेला असायचा. मग मी त्याला म्हणत, साच्या जरा 25 4 आणि दे ना. कशाला? सिगरेट वाला असेल देणार नाही, व्यसनाला पैसे नाहीत.
काय सांगता? तू म्हणजे चॉकलेटला दे असं मी काहीतरी सांगून शेवटी त्याला कळायचं मी सिगरेट बियर मुंबईला परतीचा प्रवास काय दीक्षा दिल्याचं काही नाही मी त्याला सिगरेटची दीक्षा तर म्हणजे सिगरेट माझ्यामुळेच तो ओढायला लागला. अर्थात माझ्यामुळे म्हणजे मी त्याला काही असं त्यावेळेस तुला सांगतो ना म्हणजे त्यालाही पण एक फॅसिनेशन वातावरण होतं त्या सगळ्या, कारण नाटक सगळेजण एकत्र असायचे त्यामुळे बरं सिगरेट हा आपल्या जनरेशन मध्येच एक फॅसिनेशन त्या जनरेशन मध्ये होतं. आम्ही तर बघत आलो होतो. बरं स्मोकिंग हे इतकं डेंजरस आहे हे तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं. म्हणजे स्मोकिंग किल्स किंवा अल्कोहोल वाईट आहे अशा पद्धतीच्या कॅप्शन्स तोवर डोक्यात नव्हत्या. त्यामुळे ती सुरुवात जेव्हा झाली ना ती अत्यंत ते वातावरण त्या काळातलं किंवा बियर वगैरे ह्या गोष्टी ज्या होत्या ना की, पण तरी मी म्हणजे आता ह्या टप्प्यावर सांगेन ना की हे करू नका. बरोबर. वाईटच आहे आज आपल्याला कळतंय आणि आता तर प्रूव्ह झाले की सिगरेटमुळे तुम्हाला त्यावेळी ते माहिती नव्हतं लोकांना, त्यामुळे ते खूप गोष्टी व्हायच्या. अर्थात ते एकत्र येणं आणि त्यातून सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आम्ही एकत्र एकांकिका करायला लागलो. मग याचीच एक संस्था होती आपली आकाश कला अकादमी म्हणून. नितीन आणि त्याच्या मित्रांनी मिळून एक आकाश कला अकादमी नावाची संस्था केली. त्याच्यात आम्ही पहिल्यांदा खलित्यांची लढाई म्हणून तेंडुलकरांची एकांकिका बसवली. ज्यात त्याने काम केलं होतं मी बसवली होती. हे पण सजेशन त्याचं खलित्यांची लढाई त्याने आणलेली तेंडुलकर ती करूया म्हटलं, कारण दोघांची दोन पात्री होतो आम्ही दोघेच करणारे होतो. मोठेचं पण वाचन हो आणि तू पुण्यातून आलेला ना रे बाबा, हवेत पण आहे. हो तेंडुलकरांनी मी 10वीतच वाचले होते म्हणजे साताऱ्यातच, म्हणजे 11वीत मी तेंडुलकरांची सगळी त्याच्या घरी पण त्याचा भाऊ आणि हे एक छान कल्चर होतं गाण्यांचं. ओके. साताऱ्यातलं त्याच्या घरी जाऊन असं गाणी ऐकत बसणे मस्त वाटायचं. वा. दुसरं म्हणजे बियर. हो. आम्ही एकदा कराडला गेलो होतो नाटक बघायला आणि त्यावेळी आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये मी एकटाच होतो. म्हणजे त्यांना नितीन नडेने जे सांगितले ते करेक्ट आहे की याच्या नादाला लागू नको बाहेर गेलेले, तर मी एकटाच दारू पिणारा मी एकटाच होतो. बियरच खायचो. दारू पिणा बियर पितो आता बियर पितो. तर भरली हा नाहीच म्हणत होता. म्हटलं तू आज थोडी घे म्हटलं. अरे तुला वाटते का बघ, म्हणजे तुला जर आवडलं एक टिपिकल मैत्रीचं तर हे एक घोट घेऊन बघ, जर नाही आवडलं तर मी आहेच, मी संपवेन ती. असं करून मग त्याने एक घोट घेतला. त्याला ते काय ऑफकोर्स बियर पहिल्यांदा एक घोट घेताना कोणालाच आवडत नाही, त्याची चव चहासारखी नसते. त्याने जरा तोंड वाकडं केलं, बघ ट्राय कर, संपवलं त्याने तो एक ग्लास. म्हणजे एक बियर आम्ही दोघात त्यावेळी अर्धी प्यालो. ती पहिली दीक्षा. त्याच्यानंतर हा सोडून आला होता सगळं आणि अर्थात त्याचं म्हणजे दुकान आणि या सगळ्या गोष्टी थोडंसं हे होतं म्हणून आला होता. मला त्याची आईचा शब्द अजूनही आठवतो, म्हणजे द्वाडा म्हणायची आई. द्वाडा. ओके. ए द्वाडा. हा ते तुझ्यामुळे नादाला लागलं परत पोरगं. आज दुवा देत असं ना. हो नंतर म्हटले ते मीरा रोड मध्ये त्याच्या घरी एकदा मला म्हणाले ईशा चांगलं झालं पोरं असं म्हटले. नाही हे बघ नाटकवाल्यांना सगळ्यांनाच ज्या मित्रांमुळे आपला मुलगा नाटक करतोय सुरुवातीला त्याचा त्रासच होतो. का नको त्या मार्गाला लावताय, कारण बरं त्यावेळी तर माहितीच नव्हतं ना रे, साताऱ्यात काय माहिती असणार या क्षेत्रात काय आणि काय बरोबर काय नाहीये. त्यामुळे ती काळजी होती त्यांना. तुम्ही आलात तेव्हा ना हा काय करतोय तिकडे जाऊन हे पण कळेल अशी सोय नव्हती. आता मी सिरियल लिहितो तर माझं नाव एसटीडी बूथ वरती जाऊन फोन करावा लागायचा त्यावेळी. मग तोच आपला मुद्दा होता, आमचा नंबरच नाही कोणाकडे. त्या काळामध्ये तुम्ही काय वावरत होतात तिकडे, कारण मुंबईमध्ये मी सांगू शकतो हालचाल होती तिकडे. काय तिकडे साताऱ्यात तुला म्हणतो त्या काळात ना नाटकाचं चांगलं वातावरण होतं. म्हणजे राज्यनाट्याला आमच्या इथे जवळजवळ 7 ते 8 नाटकं सुरू असायची आणि प्रत्येक कॉर्नरला, म्हणजे आम्ही हत्तीखाना नावाची शाळा आहे तिथे, त्या शाळेत आम्ही रिहर्सल करायचो. तो आमचा रिहर्सल हॉल 3-4 वर्ष आम्ही तिथे सलग, आमच्या थोरात बाई म्हणून माझ्या शिक्षिका होत्या आणि आम्ही दोघे जण त्यांना सहज मदत मागायला गेलो आणि त्यांनी तो एक हॉल आम्हाला कायमस्वरूपी देऊन टाकला. त्याची किंमत ना मला मुंबईत आल्यावर ज्यावेळी इथे पर आवरची भाडी कळली ना त्यावेळी कळलं की एक जागा मिळणं केवढं महत्वाचं असतं. आणि आम्हाला ती जागा अक्षरशः त्याची चावी आमच्याकडेच असायची, त्या वर्गाची चावी. तर तिथे आणि तिथेच दुसऱ्या एका वर्गात अजून एक थिएटर वर्कशॉप नावाची संस्था होती, त्यांचं चालायचं. कुठे नाट्यासक्तची एका नाटकाची तयारी सुरू असायची, कुठे लोकरंगमंच सुरू वातावरण, कुठं अद्वैत रंगभूमीचं सुरू असायचं. अजून अनेक संस्था होत्या त्यावेळी ज्या
नाटक करत असायच्या. आणि मग नाटक केल्यानंतर संध्याकाळी रिहर्सलला जमायचं आणि मग 10-11 वाजता आम्ही सगळे मोती चौक नावाचा साताऱ्यातला चौक आहे तिथे नाटकवाले सगळे संध्याकाळी काकीचा गाडा दूध काकी म्हणून आहेत त्या. तुम्ही जर तू कधी शाहूकला मंदिरला नाटक वगैरे केलं असेल जेवण वगैरे देणाऱ्या त्या काकी आहेत. तर त्या तिथे एक दुधाचा गाडी लावायच्या. मग सगळे नाटकवाले तिथे रात्री उशिरापर्यंत चालू असणार ते एक, आणि रात्रभर चालू असणार म्हणजे सातारचं एसटी कॅन्टीन. ते आता बंद केलं म्हणजे रात्री आता नाही चालू ठेवत, पण त्या काळात ते 24 तास सुरू असायचं. त्यामुळे आम्हाला नाटकवाल्यांचा एकांकिकेचा रिझल्ट लागल्यानंतर जे काही परीक्षकांना शिव्या घालायच्या असतात ते आम्ही त्या कॅन्टीनमध्ये जाऊन घालायचो. आणि काकीच्या इथे येऊन तिथे दूध पित बसणं आणि नंतर काकीची गाडी बंद झाल्यावर मग कधी कधी स्टँडला जाऊन एसटी कॅन्टीनला बसणं, असं रात्र अख्खी आमची त्यामध्ये असायची. आणि स्पर्धेला जायचो ना बाहेर गावी, पुणे कोल्हापूर, असं एसटीने प्रवास, दुसरा काही आज आपल्याकडे गाड्या वगैरे, पण त्या वेळात काय बस एसटी पकडायची आणि जायचं. आणि कम्युनिकेशनला काही साधनं नव्हती ना, त्यामुळे. पण सातारा हे गाव एवढं छोटं होतं ना की तो माहोल खूप इंटरेस्टिंग होता त्यावेळी. आम्हाला थिएटरचा माहोल होता, त्या सगळ्या नाटकाचा माहोल होता, कवी होते आमच्या इथे छान छान, आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जायच्या. आम्ही एकदा दर आठवड्याला 2 एकांकिका किंवा नाट्यवाचन वगैरे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही त्यावेळी काही काळ करून बघितल्या. 3 एकांकिकांचा प्रयोग केला एकदा आम्ही एकत्र. तर त्या सगळ्या प्रवासातनं हळूहळू आम्ही दोघं खूप जवळ येत गेलो, एकमेकांच्या घरच्यांमुळे एकत्र येत गेलो. मग विषयाचे बाबा खूप, म्हणजे मगाशी तो ज्या वडिलांविषयी म्हणला ते विषयाचे बाबा आहे त्याचे अगदी मित्र असल्यासारखे, आणि ते सगळे आमचे पण अगदी मित्र असल्यासारखे झाले. माझ्या मित्रांचे खूप जवळचे मित्र माझे बाबा, आणि ते मस्त, म्हणजे बाबांबरोबर कुठल्याही विषयावर गप्पा मारत बसायचं, आणि तो एक माहोल असायचा त्या सगळ्याच्यात. आणि ते मुळात ते राजकीय दृष्ट्या खूप सजग होते, थोडे डावीकडे झुकलेले, आणि ते म्युन्सिपाल्टीमध्ये जॉब करायचे नगरपालिकेत, पण ते काम करताना शेकडो लोकांची कामं करत असतात. लेबर युनियन तिथली चालवायचे. पण त्यामुळे ना त्यांचा जनसंपर्क चांगला, आणि असा माणूस आमच्या बरोबर अगदी मित्राच्या लेवलवर येऊन गप्पा मारायचा. तर तोही आम्हाला एक त्यावेळी खूप ग्राउंड लेवलला काम करणारा चळवळीतला माणूस सुद्धा खरंय. म्हणजे नाटकवाल्यांचं जग एक असं उगाच वरून बघतात सगळ्यांकडे असं नाही. ऍक्च्युअली तुम्हाला सच्याला वांगा आवडायला लागलं, त्याच्यात आमच्या आईचा भरलं वांग आईच्या हातचं, त्याने तो कधीच खायचा नाही वांगा. मी म्हणतो एकदा खाऊन बघ असं म्हणून त्याने भरलं वांग खाल्लं. तिथून त्याला मला वाटतं आवडायला लागलं. माझ्या आई मला 4-5च भाज्या, मला वाटायचं जगात 4-5च भाज्या आहेत, माझ्या आई तेवढंच करायचं. माझ्या बायकोमुळे मला अनेक भाज्या कळल्या. एवढं असतं काय बायको कोकणातली आहे ना, कोकणातली आहे. आणि माझी आई म्हणजे जरा हे करायची, ती तिला ज्या आवडणाऱ्या 4-5 गोष्टी त्याच कशा ग्रेट आहेत असं म्हणून आम्हाला खाऊ घालायची. महत्वाच्या भाज्या कुठल्या होत्या आईच्या? भाज्या नसायचं, तो बटाटा असणार, पिठलं असायचं, बटाट्याची भाजी असायची, फोडणीचं वरण असायचं, साबुदाण्याची खिचडी. तिचा उपवास असला की म्हणायची आज मस्त सगळे साबुदाण्याची खिचडी खावं. हा मस्त, सगळे आम्ही साबुदाण्याची खिचडी खायचो. माझी आई तिचा जीव होता ज्या गोष्टींवर, कारण ती मुळात मला लक्षात येतं ना, माझी आई खरी उद्योजिका होती. ऍक्च्युअली मी तेच म्हणणार, बिझनेस वुमन होती. त्यांना दुकान पण, तिने ज्या पद्धतीने दुकानदारी केली ना ते तिचं कार्यक्षेत्र होतं. ती गृहिणी म्हणून होती, पण गृहिणी हे काय तिने खूप प्रचंड एन्जॉय करून त्याच्यात शोधूया वगैरे अशी ती गृहिणी नव्हती. पण माझे वडील गेल्यानंतर दुकान जे काही चाललं असेल, त्याच्यावर सुपरविजन चांगलं राहिलं असेल, तर ते आईमुळे माझ्या राहिलं. अच्छा. त्यामुळे नंतर ह्याच्याकडे मग जेवण आणि मग वांग तुला ह्याच्या घरनं, मग ते सगळ्याच गोष्टी मग खूपच आम्ही फॅमिली फ्रेंड जे तेव्हापासून झालो ना, ते आतापर्यंत आता आमच्या सगळ्या फॅमिलीज आणि सगळे एकत्र छान मिक्स झालेल्या आहेत. किती साधारण काळ झाला या तुमच्या मैत्रीला? मी बघ 93-94 आम्ही भेटलो. 94 पासून आम्ही मित्र आहोत. 32 वर्ष, म्हणजे 30-7 वर्ष आणि आताची 25, म्हणजे बरोबर 30-32 वर्ष झाली. 30-32. आणि म्हणून तुझ्या मगाशी म्हणालास ना की त्या वयात झालेली मैत्री, कारण त्याला एक स्पॅन मिळतो ना रे मोठा. अर्थात ना, आपण 40 आपलं आयुष्य लपवण्यासारखं काही नसतं. आणि याच्यामुळे ना तो काळ असा असतो की
आपण कुठल्या ह्याच्यात नसतो, काय म्हणूया व्यवधान नसतात आपल्याला. आई बापांच्या जीवावर जगणं हा जो प्रकार आहे ना, सगळ्यात सुखातला प्रकार, जी आपली पोरं आत्ता करतायत, तो सगळ्यात सुखी काळ असतो आणि त्या काळात आपण असतो. व्यवधान नसल्यामुळे ना आपण मैत्रीला खूप वेळ देऊ शकतो, आज देता येत नाही. अर्थात आज देता येत आणि ह्याचे इंटरेस्ट खूप वास्ट आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आयुष्यात आल्या, जसं की ट्रेकिंग असेल, की कुठेतरी डोंगर दिसला की ह्याला असा तो अस्वस्थ होतो, त्याला असं वाटतं की आता या डोंगरावर गेलंच पाहिजे, नाही गेलं तर मग काहीतरी आयुष्यात राहून जाईल असं त्याला वाटतं आणि तो जातो तिकडे. किंवा याची खगोलाची आवड, याला विज्ञान हा याचा खूप जवळचा विषय. म्हणजे आत्ताही 4-5 महिन्यातनं कधी 3 महिन्यातनं एकदा आम्ही भेटलो, 5-7 तास गेले, तर मला असं वाटतं की अरे आयुष्यात एक काहीतरी परत आपण आज वेगळं काहीतरी ऐकलं, किंवा कारण त्याच्या डोक्यात खूप वेगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. ओके. तो रेग्युलर त्याचं वाचनही खूप वेगळं आहे, त्याचं बघणंही खूप वेगळं आहे, तर त्यामुळे ना त्या गोष्टी खूप कळत गेल्या. बरं, जी.ए. कुलकर्णींचा फॅन तो त्या काळात, त्यामुळे एक वेगळं साहित्य त्याच्यामुळे कळत गेलं. आणि मग हे नदीवर जाणं, पोहणं, मग फिरायला जाणं, पिकनिकला जाणं वगैरे अशा गोष्टी. पिकनिक त्याला आपण म्हणत नव्हतो, पण रात्री जायचं भटकणे. पण मग महाराष्ट्र तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली आहे, तुला माहितीये का? कारण नदीत काही घडलेला एक प्रसंग होता जिथं सचिन मोठे कुठेतरी पोचू शकत नव्हता, तू लावलेस त्याला. हा प्रसंग आठवतो. नाही 31 ला आपण याला गेलो होतो पाचवडला. त्या आमचा एक मित्र मेहेंदळे नावाचा, त्याच्या आजोबांचं ते तिकडे घर होतं आणि मस्त जुना वाडा टाईप बरं का, मागे परस बिरस असा एकदम एक नंबर लोकेशन. आणि मग तिथे 31 करायचं ठरलं आणि बरेच जण होतो आम्ही. मग ते 31 झाल्यानंतर, अर्थात 31 झालं ना, मग 1 जानेवारीचा दिवस सकाळी जवळचं उशिरा उठून नदीवर आम्ही पोहायला गेलो. आता ते नदीचं पात्र तसं बऱ्यापैकी मोठं होतं. मला हुक्की आली की पलीकडे पोहत जायचं. फक्त काय होतं ना, प्रवाह होता त्याला. तर प्रवाहाच्या थोडंसं लेफ्ट साईडला एक अशी ती बंधाऱ्याची भिंत टाईप होती आणि तो असा फॉल होता, छोटाच होता पण फॉल होता. तर त्यामुळे माझ्या डोक्यात काय न जातं ना की आपल्याला तिकडे जायचं नाही, प्रवाहात वाहत गेलो आपण तर तिथून खाली पडू, म्हणून आपल्याला असा तो प्रवाह काटत जायचं हे डोक्यात होतं माझ्या. मी साच्याला म्हटलं मी जातो पलीकडे. म्हटलं अरे कुठे एवढं जाणार? नाही, मला इच्छा झाली. म्हटलं जातो. नाही म्हटलं तर मी येईन परत मध्ये. मी गेलो. मी ह्याला म्हटलं तू येणार आहेस का? म्हटलं नाही मी नाही. मी गेलो पोहत आणि धोम लागला रे. तो प्रवाह कापायचा म्हणजे मी इथून सुरू केलं तर असं जायचं होतं मला, तो मी असा गेलो त्या प्रवाहामुळे. आणि मी असा हापतोय, दमलोय आणि मागून विशा म्हटलं. मी मागे बघतो तर हा येतोय पोहत. तिने एक असं गटांगली पण खाल्ली. अरे म्हटलं मी गेलो परत पटकन तसाच दमलेलो. पण अंगात काहीच नाही ना, फक्त अंडरपॅन्ट. ती पकडली अशी. तर म्हटलं फक्त मिठी मारू नको मला, आपण दोघेही बुडू. अरे बापरे, आता हसू येते. पण आणि मला ना आता ह्याने एवढं डिटेल सांगितलं ना, एवढं डिटेल आठवत नाही. मला एवढं आठवते की मी माझा दम गेला होता, मी याला हाक मारली. हे तिथले पाचवडचे हे पण मी विसरलो होतो, पण याने मला खेचून माझ्या ते लक्षात खूप राहिलं, कारण मी कल्पना केली रे आणि प्रवाह होता तो. अर्थात वाहून गेलं सर. आणि ह्याच्यामुळे असं खूप उंगल्या आम्ही. पण या हात तो एकदा जात होता मागून काय त्याला इच्छा झाली असेल की नाही आपण पण जाऊ. बरं, मी पोहायचो ना, मलाही वाटलं की हे अंतर आपण जाऊ शकू, एवढं काय हरकत नाही एवढं पार. नाही तर आलंही असतं, नॉर्मल असतं ना तर काही. आणि तो नंतर म्हणालाही तू उगाच खेळ केलंस, तू ऍक्च्युली पोहोचला असतास, तू जर जरा विल पॉवर लावली असते तर आला असतं. पण तो प्रवाह असल्यामुळे होत होतं काय, ताकद खूप लावावी लागत. किंवा हा एकदा म्हणाला की आपण कास पठारावरून महाबळेश्वरला चालत जायचं. ओके. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साधारण 40-50 किलोमीटर आहे. तो एक ह्याच्यापेक्षा जास्त फुलं आहे. फुलं तर अरे फुलात लोळायचो आम्ही. अरे ते फुलं एवढी महत्वाची आम्हाला माहितीच नव्हतं त्यावेळी. आज सगळं म्हणतात कासची फुलं तुम्हाला माहिती आहे. म्हटलं अरे आम्ही कासला जाताना रस्त्यात दिसणारा तो एक
patch होता. तो आमच्या दृष्टीनं दुर्लक्षित बापरे, घटक होता. कासचं पठार म्हणजे कायच्या काय महाराष्ट्राचं आहे वैभव पश्चिम घाटातलं. नाही आहे, पण हे वर्ल्ड हेरिटेज आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. वर्ल्ड हेरिटेजवर तुम्ही तसंच अजून एक ठिकाण आहे, मी आता त्याचं नावच सांगणार नाही कारण ते परत तिकडे वाट लागेल. ओके, पण सेम पठार तसंच आहे आणि तशीच फुलं तिकडे पण येतात एका ठिकाणी. एक आहे साताऱ्याच्या जवळच. आता मला कधी वाटलं तर मी तिकडे जातो कारण ते कोणीही नसतं, कोणाला माहितीच नाहीये ते ठिकाण आणि मी ते सांगणार पण नाही. आणि याला अजिबात आवडत नाही, मला नाही, कुणालाच नाही सांगणार. मला एकदा माणसांना माहित झालं ना की माणसं तिथे वाट लागते. मी नाही कासची वाट त्या कासच्या तिथे आता कुंपण घालावं लागले पूर्वी, कारण माणसं गाड्या आणायची. आता काढलं कुंपण, काढल्या कारण गाड्या घालायचे, गाड्या घेऊन जायचे त्या याच्यात. हे मैत्री स्पेशल आहे. तर आता एवढं आपण केलं की आपण निसर्गाचे आणि फुलांचे मित्र व्हायला पाहिजे. निसर्गाची मैत्री तुम्ही कर्तव्य, तुमचं कर्तव्य नव्हे. तिथे मशीन नका ना, तिथे मशीन घेऊन कशाला, म्हणजे गाड्यांचं सांगितलं. आजही तुम्ही आज सीफेसला गेलो आपण, त्या बीचवर आजपर्यंत गाड्या घेऊन जातात. म्हणजे माणसाला का आवडतं, म्हणजे काय म्हणून मी मध्ये राजस्थानला एका फिल्मच्या संदर्भात गेलो होतो. तुला साधं उदाहरण सांगतो. तिथले लोक जैसलमेरला ते वाळवंट आहे ना तिथे, तर कुणी फॉरेनर नाहीच रे तिकडे. तर मी म्हटलं अरे कसं काय राजस्थानमध्ये, तर मी ऐकलं एवढे फॉरेनर असतात. म्हटलं नाही, जहाँ पे अभी इंडियन टुरिज्म बढ़ रहा है ना सर, जहाँ पे इंडियन लोग ज्यादा आ रहे ना, वहां से फॉरेनर हट रहे. अर्थात ही आपली पद्धत आहे. आपण अशा पद्धतीने जाऊन निसर्गात वागतो की लोकांना लाज वाटते यार. गोव्याला पण बऱ्यापैकी सगळीकडे तेच जात नाही फॉरेनर की तिथे लोकल्स येतात म्हणून. हे ते मोठा विषय आहे तो. याच्यावरनं मला आठवलं की अशा गोष्टी लोकल लोकांच्या बाबतीत होतात. आम्ही शिवडीच्या समुद्र किनाऱ्यावर जायचो एका विशिष्ट हंगामामध्ये. तिथे गुलाबी गळ्यांची बदकं यायची. त्यांना आम्ही दगड बिगड मारून असे तिकडे हुल्लड करायचो शाळेत असताना. कालांतराने मी तो एरिया सोडला आणि मग पेपरमध्ये वाचलं शिवडीमध्ये, शिवडीच्या किनाऱ्यावर फ्लेमिंगोचे आगमन. म्हटलं हे फ्लेमिंगो होते, रोहित पक्षी आला रे आला. म्हटलं हा रोहित पक्षी म्हणून आहे ना. बरं तो बघायला विरारवरून गाड्या इकडून तिकडून गाड्या काढून तिथे जातात. आणि आम्ही असे थवेच्या थवे त्याच्यात धावत जायचं वगैरे. ते उडणार मस्त, मग तो उडल्यानंतर त्याच्या इथे गळ्यावर बरोबर तुझा दग लागला. हे विकृती होती. हे काय ना, तू पण हे कासची फुलं झाली तुझ्यासाठी. हे तू दगड फेकायचा सांगितले पक्षी उडायचे. आता तू अवस्था बघशील, तू जर कधी मांडव्याला गेला असशील अलिबागला, फ्लेमिंगोज वगैरे येतात ना, त्यावेळी कुरकुरे फेकत असतात लोक. अर्थात ते बोटीमध्ये फेकत असतात आणि ते ना चिप्स वेडे झालेत. ते वेड्यासारखं ते खाण्यासाठी धडपडत असतात. मीठ असतं ना त्यात, मीठ पण आहे ना यार. आणि अरे त्यांचं पचन, त्यांना तुम्ही याची सवय लागली. एक तर स्वतःची तर वाट लावून घेतलीच त्यामुळे तुम्ही त्यांना करता. तर हे असं. तर पण विषय काय होता, तर हा निसर्गप्रेमी आणि त्यामुळे आम्ही ट्रेकला फिरायचो. म्हणजे तो मला आठवते कास आणि ह्याचा ट्रेक तर आम्ही अख्ख्या पावसात, दुपारपासून पाऊस पडत होता, तो रात्रीपर्यंत पाऊस पडत होता. असं पेक भरायचं आणि 5 मिनिटं फक्त चालत राहायचं, आपोआप भरलं जायचं पाणी त्याच्यात ना पाऊस. आणि रात्री झोपायला जागा नाही, म्हणजे कुठे झोपायचं, कारण रात्री बरोबर वाटेत आम्ही रस्ता चुकलो. कारण मला शिव्या, मी वाटाड्या रस्ता चुकलो. म्हणजे काय झालं रे, ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ताच गायब होता, ढासळला होता पूर्ण. व्हायला म्हटलं आता काय करायचं. मग तिथून मी वाट शोधत आम्ही गेलो आणि सगळे चिडले माझ्यावर. तो आमचा एक मित्र सुहास म्हणून तो, म्हणजे अगदी असा सगळं वेळेत असं 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 नसतं ना. तुम्ही ट्रेकिंगला आलात याला कळत नाही का, याला माहिती नाही का रस्ता, असं तसं इतकं काय काय झालं. मी जाऊन एकाला खाली विचारलं. माझा अंदाज होता, पण म्हटलं अंदाज नको, आता संध्याकाळ व्हायला लागली ती, म्हणून कन्फर्म करून मग परत आम्ही गेलो. तर पुढे मंदिर लागले. आता मंदिराचा किस्सा हा सांगितला कारण रात्र झाली, आम्हाला मुक्काम करणं गरजेचं होतं. मग मंदिरात झोपलात. प्रचंड चिखल होता. एकतर आम्ही चिखलात झोपलो हे आम्हाला सकाळी कळलं. नाही चिखल नाही, तसं नाही झालं. आम्ही गेलो त्या मंदिरात आणि तिथे तो पुजारी होता. बरं तिथे एकच बल्ब त्या मंदिरात, त्या बल्बची फक्त तार पेटलेली. तर तो फक्त स्वतः मी इथे आहे एवढंच सांगत होतो, बाकी काय कुठे आहे त्याला माहित नव्हतं. आणि तो पुजारी आला, म्हटलं आम्हाला झोपायचं इथे. हा झोपा म्हटलं. चला आम्ही सगळी तयारी करायला. त्यामुळे 1 मिनिट थांबा, तुमच्यात कोण लिंगायत पाणी नाही ना. आता मी सावध झालो बरं का. म्हटलं आता काय हो म्हणायचे की नाही म्हणायचे, फायदा होणार आहे की नुकसान. कारण मी होतो.
आणि मी म्हटलं नाही काय काय झालं, हा नाही मग झोपा म्हटलं, कारण तो असेल तर त्याला नाही झोपता येणार. अच्छा का कदाचित ते त्यांचंच मंदिर असेल, म्हणजे अच्छा शंकराचंच मंदिर, शंकराच्या शिव मंदिरात झोप आहे काय त्यांचं रिच्युअल असेल काय माहिती. पण ते मग तिथे रात्र काढली तुम्ही? अरे ते एवढं पाणी होतं तिथे त्या मंदिरात. मग आम्ही जे काही पांघरायला म्हणून नेलं होतं ना, त्याने आम्ही ते बुडवून 1-2 पांघरून बाहेर जाऊन दोघं असे पिळायचो. असं करत ते सगळं पहिलं पाणी काढलं आणि मग त्याच्यावरती आम्ही टाकून ती रात्र, थंडी म्हणजे मरणाची थंडी. आमच्यातलं एक माझा भाऊच, त्याला तर रम होती सोबत, आम्ही प्यायला आणली होती रे, त्याच्या अंगाला चोळायला लागली आम्हाला, एवढं त्याला थंडी वाटली. मी रम त्याच्यात गेली आमची. रम गेली पण काय करू आता मी. तुमच्या आठवणीत एखादं तुमचं असं भांडण आहे का की मित्रांमध्ये होतं ना, चल रे चल मला नाही पटत आहे, किंवा हे असं का केलं तू, तिकडं का बघितलं इकडं का बघितलं, हिच्याशी का बोलला, माझं नाव का सांगितलं, भांडलोय है ना. भांडण आमची वाद होतातच, म्हणजे वाद होतात आमचे, हे नाही रुसवा ह्याच्यामुळे होत नाही. खरं तर मला खूप राग येतो, समजूतदार पण नाही, पण हा कायम असा हा नाहीच, म्हणजे त्याला ते आपोला पिपोलातलं काही जमत नाही, तो नाही आपोला ठेवू शकत. माझी इच्छा होती कधी कधी बंद झाला त्याच्याशी बोलायचंच नाही, असं होतं कधी, पण त्याचं नाही, म्हणजे पूर्वी पण व्हायचं. हा पूर्वी असं नाही होत, आता माझी नाही होत, पूर्वी व्हायचं पाहिजे. काही असू दे, एकमेकांशी बोलणं टाकणं हे अगदी बरोबर आहे, त्याचं चुकीची गोष्ट आहे. तुम्ही संवाद नाही तोडला, संवाद ओपन ठेवला, हे खरंच आहे. बोलत राहा, तर मग तुमचे डिफरन्सेस असतात ते हळूहळू तुम्हाला काही काळानंतर कळतं, काही काळानंतर तुम्ही एकत्र येता. बरोबर. बोलणं तोडणं ह्याला काय, संवाद तर राहायलाच पाहिजे. पण तसे ना वादावादी होते, म्हणजे तुला काय कळत नाही वगैरे, इथपासून ते बोलण्याचा भागच आहे ना, सगळ्या गोष्टी होत असतात. पण असं कडाक्याचं भांडलोय आम्ही आणि आता नाही, आमरी तुमरीवरती असं कधीच नाही झालं आमचं, गचंड्या पकडणे, मारामारी केली वगैरे तेच नाही. मला तर अपेक्षित नाही ऐकू तुम्ही आम्ही एका बारच्या बाहेर एकमेकांच्या अंगावर, असं काही नाही, असं काहीच नाही. एकदा काय माझी ती असाच एक दिवस नाही का, हा बसवत होता, मला तो आठवतोय प्रसंग, मला ते असं खटकलं होतं त्यावेळी, याला आठवते की नाही मला माहित नाही. तर ते रिहर्सल चालू होती आणि ती रिहर्सल चालू असताना मी आलो आणि मी बसलो आणि मी काहीतरी, नाही रे सच्या म्हटलं, हे असं नाही रे, असं पाहिजे, असं काहीतरी. तर त्याच्यावर त्याने त्याची रिॲक्शन सांगतो, असं हा मी आहे आणि हा असा बसत होता आणि मी बोललो असं काहीतरी, सच्या हे असं असं नाही, थांब रे, हा नाही हे मला म्हटलं, हे माझीच एकांकी मला असं आणि मग मी दिग्दर्शक होतो ना, हा मग तेच ना, एकाने बोलायचं नाही ना, नसतं बोलायचं, तू दिलंय ना माझ्या ताब्यात, तयार झाल्यावर सांग तुला काय खटकलं किंवा काय. मला जाम असं झालं, मला काय झालं, तुला काय एवढा राग काय म्हटलं, मग तू असं मी एवढं काय असं रिॲक्ट होतं का, अरे म्हणलं मी ते तंद्रीत होतो, माझ्याकडून झालं. पण ते तत्कालीन, म्हणजे तेवढं 1 दिवस 2 दिवसाचं होतं ते. आणि म्हणजे असं कधी नवीन प्रोजेक्ट करताना किंवा काही गोष्टी आयुष्यामध्ये वेगळ्या सुरू करतोय, तर तुम्ही एकमेकांशी कधी बोलता का, म्हणजे अपकमिंग प्रोजेक्ट माझा असा आहे, त्याच्यामध्ये हे सुचलंय, याचं काय डिस्कस? मी जास्त बोलतो, तो नाही मला फार सांग, त्याचं तो म्हणत असेल की नाही, मी याला सांगतो गोष्टी बऱ्याचशा. हा ज्यावेळी सांगतो ना त्यावेळी मी याला बऱ्याचदा सांगतो, अरे अशा पद्धतीचं माझ्याही एक होतं, किंवा मी असा एक विचार केला होता. आता मागे आम्ही सिनेमा करणार होतो, तुला अख्खी गोष्ट मी अख्खा स्क्रीन प्ले स्वतःच लक्षात ठेवतो, माझं लक्षात ठेवतो, पण हाही सांगत होतो, मी त्याला सांगत असतो, मला काही सुचलं ना नाटक किंवा विषय असा. आता पाणीचं वगैरे तू त्याला माहित होतं, पाणी सगळं माहिती त्याला आता मी जे बेन नावाची फिल्म केली त्याचंही मला त्याने वाचून दाखवलं होता. इव्हन बरेचसे विषय जे अजून आलेले नाही, ते सगळे विषय त्याला माहिती, विषय पण तुम्हाला बरेचसे विषय लाईन सांगत असतो की काहीतरी डोक्यात माझ्या हे असं कुणीतरी असायला हवं ना, की ज्याने ॲच्युरिटी दिली पाहिजे की हे बरं आहे किंवा नाही, तर काम कर सुरुवातीपासून एक, आणि उगाच दिशाभूल लेवल नाही, खऱ्या लेवल. इंटरेस्टिंग आहे हे जरा छान वाटतंय, असं बरोबर होत असतात आमच्यात.
तुमच्यामध्ये आता म्हणजे नवऱ्याचा जो मित्र असतो जनरली असं पकडतात आपल्याकडे सवतीसारखा असतो. म्हणजे अरे हा त्याच्याबरोबर गेला, बरं ठीक आहे, आता मग फोन पण नाही. आणि तर तुमचे कसे पारिवारिक संबंध आहेत किंवा तुझी बायको आमचं काय सचिन मोठे बापरे नको तो कभी नाही माझ्या पुरतच बोलायचं झालं तर आमच्याकडे उलट आहे. म्हणजे आमच्या बायका पण मैत्रिणी आहेत. तुम्हाला त्यांचं अरे हिच्याबरोबर त्यामुळे त्या दोघींचंही खूप छान त्यांचंही जमतं. त्यामुळे कम्पेअर काय होतं माहितीये की सच्यावर कसा बोलून वागत असतो बायकोशी, हो त्याच्याकडून तू शिक. बरं हा प्रॉब्लेम आहे. तसं नाही, विशाला नाव सांगे ना. बरं चांगलंय. म्हणजे नाण्या गुंतागुंतीच्या हे परराष्ट्र शिवाय जातो माझ्या की तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतं. मग सेम टाइम तो पण तू पण बोलू शकतो ना की नाही पण आम्ही ना एकत्र 2 फॅमिली सुद्धा भेटतो. सगळं छान का होतं कारण त्या दोघी मैत्रिणी आहेत, आम्ही दोघेही मित्र आहोत. मुळात माझी बायको जी आहे तिचं आणि विशाची मैत्री पण छान आहे. माझ्या मुलाचाही विशा खूप चांगला मित्र आहे शुभांकरचा. विशाच्या दोन्ही लेकी आहेत त्या पण त्यांनाही सचिन काकाकडे जायला आवडतं. ते खूप मस्त सगळे तसं एकमेकांशी छान हे झालं. लिगसी फ्रेंडशिपची जी काय आहे ती त्या मुलांमध्ये पोहोचली आणि ते बरं असतं. म्हणजे याच्या प्रत्येक मुलीच्या जन्माच्या वेळी मला वाटतं हो हा पहिला मीच होतो जो दोन्ही मुलींना प्रत्येक म्हणजे 2 वेळेला आणि प्रत्येक म्हणजे 2 वरला असं वाटतं प्रत्येक म्हणजे 2 म्हटल्यावर आणि त्याला सातारपासून सगळं माहिती त्यामुळे गौप्यस्फोट याच्या प्रत्येक नाही रे सचिन 2 मुलगी म्हणालो ना प्रत्येक मुलीच्या प्रत्येक विनोद करायचं नाही. तर 2 वेळा तो पहिला आलेला माणूस एकदा तर म्हणजे मला वाटतं चिवच्या वेळीच ना आपण दोघं एकत्र गेलो होतो. हो मी तुला फोन केला म्हणजे मी आणि त्याने दोघांनी पहिल्यांदा बघितलं. हो वा किती छान आहे. आणि असं होतं म्हणजे आता मला माझी आई खूप आजारी होती आणि मला 2 आधार म्हणजे एक तर बायको हा खूप मोठा आधार असतो आणि त्यावेळी पटकन खाली आल्यावर मी खूप अस्वस्थ झालो होतो घराच्या खाली आल्यावर. आणि अस्वस्थ झाल्यावर मला पहिलं कोणाशी बोलूया वाटलं तर विशाबरोबर बोलूया पटकन. कारण ना कुठलंही काही ताण असेल तर तो हलका होईल याच्याशी बोलून. असं एक त्यावेळी मलाही आश्चर्य वाटलं की अरे आता आपल्याला फक्त त्याच्याशी बोलावं असं वाटतंय. तर हे जे घडतं ना ते खूप महत्वाचं वाटतं मला की शेअरिंग करणं एकमेकांबरोबर. अनसेड असतं ते सगळं का होतं त्याच्या प्रत्येक नाही त्याचा जो एकुलता एक मुलगा आहे त्या मुलालाही बाहेरचा पहिला बघणारा मी. तो म्हणजे हा पूर्वी तो लहान असताना बाईक घेऊन यायचा त्याला विसुकाच्या बाईकवरून फिरायचं म्हटल्यावर तो पुढे बसवायचं एक्साइटेड असायचा. म्हणून त्याला ते अटॅचमेंट आहे लहानपणापासून अटॅच. बरोबर. तुम्ही ट्रेक बिकला जाता का आता जुन्या आठवणी ताज्या करायला? मी आधीमध्ये जात असतो क्वचित. बोलवतोस तू याला बोलवायचं म्हणजे यार का पण नाही म्हणजे माहित नाही मला म्हणजे तो अरे कुठे असं आहे ना तो ते तिथनं सुरुवात करतो पण त्याला पटलं त्याला ओढलं तर तो नाही. आणि काय ना पण अजूनही कधी साताऱ्यात मी जाणार असेल किंवा हा जाणार असेल ना तर तू आहेस का त्यावेळी साताऱ्यात किंवा मी जाणार असेल तर तू आहेस का मग शक्यतो जुळवूया. आणि मग जुळवलं तर मग किमान दुपारनंतर संध्याकाळी भेटूया मग एकत्र फिरूया. म्हणजे साताऱ्यात बऱ्यापैकी आम्ही एकमेकांना भेटण्याचे प्रयत्न करतो. आणि मुंबईत सुद्धा कधी कधी खास जमवून आम्ही भेटत असतो. म्हणजे ती मैत्री किंवा तो जो काही एक स्नेहभाव आहे ती जपून ठेवण्याचा एक प्रयत्न पण करावा लागतो. रॅन्डम आहे माझा मित्र आहे काही ठिकाणी तो प्रयत्न करावा लागतो काही ठिकाणी ते आपसूक होतं. म्हणजे ते आपसूक होण्याचं ठिकाण हे आहे. आणि आम्ही म्हणजे अगदी 15-20 दिवस एकमेकांशी बोललोही नाही फोनवर सुद्धा तरी फरक नाही पडत. अरे माहिती म्हणजे 20व्या दिवशी सुद्धा फोन झाला की कनेक्ट असतो आधीचा फोन आणि ते काही असं. बरं मैत्री म्हणजे ना ऑफिशियलिटी अजिबात नाही. ऑफिशियल काहीच नाही आमच्या औपचारिकता मैत्रीत नसतेच. तुला माहिती माझा वाढदिवस ह्याच्या कधीच लक्षात राहत नाही. तारीख चुक म्हणजे मी एक दिवस वाढदिवस झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला विशा काल माझा वाढदिवस झाला. अरे तुझं मला म्हणतो माझी 17 जानेवारी. थांब जरा 23 जानेवारी का चुकलोय मी?
17 जानेवारी. चला तू पण तसंच आहेस, मग काय हरकत 6 नाही. दिवस पुढे गेले. माझ्याबरोबर तू आहेस. चल. आणि हा 2 ऑक्टोबरचा आहे पण त्यामुळे मी जानेवारीत आहे, तू जानेवारीत हो, जानेवारीत. हा, मग ठीक आहे. पण हा बरं 16 पर्यंत माझ्या लक्षात होतं रे उद्या विश करायचं आणि विसरलो. बरं हा 2 ऑक्टोबरचा आहे त्यामुळं मग याचा ब्लेम तो मलाच करतो की तुझी डेट एवढी ऑड डेटला जन्माला आला की लक्षात कशी 17ला कोणी जन्माला कसं लक्षात ठेवायचं. 2 ऑक्टोबर काहीतरी या- विशिष्ट पाहिजे ना. आता सुप्त आहे. हे कसं माझ्या हातात असेल. आणि 17 वाईट कशी हे कसं ठरलं? नाही नाही, असं लक्षात न राहणार आकडा आहे 17. काय काय काही 2 ऑक्टोबर सोपं आहे की नाही सांग. ठीक आहे, ते गांधीजी त्यांचीच की गांधी आणि लाल बहादूर तर म्हणजे ना पण आणि मी कधी कधी तर 17 तारखेला मी त्याला फोन अच्छा करतो, हो. कधी कधी 17ला मी त्याला फोन करतो, विशा अरे मला वाढदिवस आहे आज माझा म्हणून मी तुला फोन केला. नंतर तू परत 18ला 19ला चेक केलंय तर मीच आपलं 17ला केला तुला फोन म्हटलं. हा अरे अरे म्हणजे ना मला त्या शुभेच्छा त्यानं दिल्या पाहिजेत असं काही म्हणजे ते काही ऑफिशियल त्या गोष्टी त्याने फरक पण नाही पडत. त्याच्या पलीकडचे रिलेशन्स असतात. किंवा एखाद्या 2 ऑक्टोबरला अगदी इच्छा माझ्या असते लक्षात असून सुद्धा समजा मी त्याला नाही फोन केला हो तरी काही नसतं. कधी कधी वाढदिवस होतं साजरे करणं 1-2 वेळा याचंही झाले. 2 ऑक्टोबरला याने मला फोन नाही केलेला दुसऱ्या दिवशी. किंवा ह्याचं काही गाजलंय म्हणून मी काहीतरी बुके घेऊन याच्याकडे हा, असलं गेलोय काही किंवा नसतं. काही ह्यानं माझं अभिनंदन केलंय कुठल्या गोष्टीवर फॉर्मॅलिटी असं काहीच नाहीये म्हणजे शिष्टाचार मैत्रीमध्ये कशाला हवा? आणि मी तुला सांगतो ना म्हणजे ते परत जसं हा मला म्हणाला ना की तू याच्यावरती यायला हवंस थोडं हम्म. स्वतःला म्हणजे हा तसं ना आम्ही एकमेकांना हे पण नाही म्हणजे त्याचं काही चाललंय तर त्याचं मी कौतुक करणं हे जे करतात ना आपल्याकडे एक जरा कंपू तयार करण्याची पद्धत आहे आपल्याच्या तेही आम्ही नाही करत. म्हणजे आमचं सातारचं आणि अरे मी आमचे किती इकडे. ठरवून तुला माहिती आहे इतक्या आता वर्षानंतर मी परवा गुलकर्णची एक त्याची पोस्ट पोस्ट टाकली टाकली. परवा त्यांनी माझी पोस्ट टाकली. मी परवा एक टाकली पोस्ट कारण म्हटलं विशा अरे तू यंदाची सगळी लेखनाची मिळाली आणि कुठेच म्हटलं त्याचं एक वेगळं रेकग्निशन पाहिजे. तर पण असं आम्ही कधी एकमेकांना प्रमोट हे पण नाही केलं हेही करायला हवं. पण त्याने म्हणजे धग अवताराची गोष्ट किंवा पाणी जेव्हा जेव्हा ते लिहिलंय तेव्हा त्यात बक्षीस म्हणजे आपण जे म्हणतो ना की अप्रिसिएशन लेवलला तर हो इव्हन धगला तर राष्ट्रीय रँक सगळीकडे बघला मला वाटतं किती 51 बक्षीस म्हणजे टोटल मिळाली. आता पाणीला 28. आता अजून तर पाणी सुरुवात आहे हो. पाणी म्हणजे होतीच. पण ते पण असं की तुला 28 आणि तुला 51 हे नाही ना तू नाही, एक नाही, चांगलं नाही. काम केलंस बस, एवढंच बस, नाही. तेव्हा ते काही डोक्यातच नसतं. शेवटी गणती करत कलाकृती ह्याची मला आवडली तरच मी त्याला चांगलं Exactly. म्हणणार. त्याला बक्षिसं मिळवत मिळत बक्षिसं मिळालं एक वेगळं अभिनंदन डेफिनेटली. त्याने फिल्म पाहिलं लगेच मला फोन केलाच की पिक्चर आवडल्याचं एक वेगळं त्याने असतं आणि पिक्चर तो झाला. खटकला तर तेही सांगतोच ना आपण की अरे ह्याच्यात जरा प्रॉब्लेम वाटला किंवा तोही सांगतो की हे नाही ह्याच्यात जरा मला काही हे नाही आवडलं. ते हे सांगणं वेगळं पण लौकिक अर्थानं जे ज्यावेळी यश मिळतं त्यावेळी एकमेकांचं अभिनंदन करणं तर होतच. बरोबर. तू अजून म्हणजे नितीनला मी हा प्रश्न विचारणारच आहे पण आता जर मला माहिती आहे म्हणून तुला सुरुवात तुझ्यापासून करतो. जसं तू म्हणालास की नितीन सोबत मीही तुझ्या एक टप्प्यावर एक आयुष्यात आल्यानंतर आपली मैत्री झाली ती पण इन्फॉर्मल आहे की काय असं काही माहित नसतं किंवा ओकेजनली फोन जातोय किंवा हॅपी दिवाळीचा मेसेज वगैरे असं काही नाही. पण तसाच एक मित्र आहे तुझा तो म्हणजे सचिन गोस्वामी. तर हास्यजत्रामुळे किंवा इतर कामांमुळे एक जोडगोळी वगैरे हे सगळं बाजूला ठेवूया आपण. पण एक जसं आमच्याशी तू बोलू शकतोस किंवा ज्या पद्धतीने तू छोट्या छोट्या गोष्टी बिन व्यावसायिक तर त्याही ते कम्फर्ट झोन अगदी अगदी असतो. सचिन मी सांगतो मध्ये मी गेल्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात या दोघांवर एक लेख लिहिला होता की माझे 2 मित्र म्हणून बरोबर सचिन गोस्वामी आणि नितीन दीक्षित. दोघांमध्ये बरीच काही साम्यस्थळ पण आहेत काही बाबतीत वेगळे पण आहेत. 2 टोकांवरची माणसं आहेत. पण तोही माझा तसाच खूप जवळचा मित्र आहे. त्याच्याबरोबर व्यावसायिक मैत्री तर खूपच अशीच फॅमिली फ्रेंडशिप आणि प्रत्येक वेळी कुठल्याही वेळी माझ्यासाठी तयार असणारा कुठल्याही संकटात माझ्यासोबत असणारा. बरं मी सचिन आणि नितीन असं पण आमचा एकत्र प्रवास आहे. ओके. म्हणजे ज्यावेळी विशा इकडे मुंबईत आला त्यावेळी विशाचं पहिलं नाटक सचिनने डिरेक्ट केलं होतं म्हणजे सूक्ष्म बरोबर नाटक होतं. त्यावेळी ईटीव्हीचे काही नॉन फिक्शन शोज मी आणि विशा एकत्र लिहायचो जे सचिन गोस्वामी डिरेक्ट करायचा. किंवा बहिष्याला मी सचिन विनायक दिवेकर असायचो तिथं विशा बऱ्याचदा आम्हाला अटॅच होता म्हणजे त्या ग्रुप्सना अटॅच होता.
म्हणजे त्यावेळीचे एकत्र गप्पा बऱ्याच वर्षांचा तो सहवास असेल. म्हणजे हा आणि ह्याची सचिन गोस्वामीची आणि सचिनच्या बायकोची आणि ह्यांचे एक वेगळं परत एक स्वतंत्र मैत्री पण आहे. तसे आम्ही तिघही जण माझ्यामधला हा दुवा. हा ओके जसा तो नितीन जो होता म्हणजे सोक्षमोक्षचं कसं झालं, ती कॉन्सेप्ट होती जी सचिनच्या डिस्कशन मला साताऱ्यातच सांगितली ती, मी त्याला साताऱ्यात सांगितली होती. म्हणलं अरे सचिन गोस्वामीच्या अशी गोष्ट आहे, पण त्याला लेखक आता एक चांगलं कोणीतरी लिहायला पाहिजे, तर तू लिहिशील का? तर याने ज्याच्या डोक्यात ती खूपच वेगळ्या पद्धतीने पकलं सगळं आणि यांनी येऊन ते एक अख्खा अंकच ऐकवला त्यावेळी आणि याला पहिल्यांदा वाचायला दिला. आणि हा पटकन त्यावेळी पहिलं व्यावसायिक नाटक आलं याचं. मुंबईत आल्या 3 का 4 महिन्यात याचं व्यावसायिक नाटक आलं. पैसे संपत आले तरी गरजेच होतं. तर त्यामुळे ना सचिन गोस्वामी, मी आणि हा असं एक आमचं परत तिघांची एक मैत्री. म्हणजे आम्ही तिघं भेटलो की एक तो वेगळा परत माहोल असतो आणि वेगळी धमाल चाललेली असते. मैत्री स्पेशल. आम्ही कुठल्या विनोदी नाटकाला आम्ही कधी गेलो ना, म्हणजे तर हे मला त्यांच्या बरोबर बसू देत नाही. म्हणजे मी यांच्या बरोबर बसत नाही दोघांबरोबर, दोघे हसत नाही कारण हे दोघे हसत नाही असतो. आणि मी हसलो ना की असे बघतात असे ना, आणि ह्याचा चेहरा त्यावेळी बघण्यासारखा असतो. क्षुद्र माणसा यक्कश्चित माणसासारखे बघतात, ह्याच्यात काय असण्यासारखं होतं. त्यामुळे मी एन्जॉय करतोय ना म्हणून तुम्ही दोघं इकडे बसा. तर या दोघांचे काही बाबतीत त्या बाबतीत खूप गोष्टी कनेक्ट आहेत दोघांचे. म्हणजे खूप पाणीमध्ये गोस्वामीने काम केले बरं का, सचिन गोस्वामींना. म्हणजे दोघंही ना चिकित्सक आहेत. एकतर गोष्टीचं कुठल्याही तंतू काढणं, त्याचं जरासं विश्लेषण करणं, असं विश्लेषक बुद्धी दोघांकडे खूप चांगली आहे. गोस्वामीचा सार्कॅझम त्याच्यात तुफान सार्कॅझम, अनबिलिव्हेबल. तसं मला ना विनोदाचं हा जे म्हणाला ना, मी विनोदाच्या वाटेकडे लागल्यानंतर विनोद बराचसा माझ्यातला घडला किंवा विनोदाला दिशा मिळाली ना, ती सचिन बरोबर मिळाली. कारण त्याचा एक वेगळा सेन्स होता. ऍक्च्युली आहे सेन्स वेगळाच येतो असा. विशा जे म्हणाला ना मगाशी, की मी त्याला म्हटलं अरे हे असं नाटक असतं तसं नाटक. पण मी जसा मुंबईत आलो आणि मुंबईत आल्यावर मला मया कदम भेटला, आपला पॅडी भेटले आणि मुंबईत एकूण कॉमेडीची हवा मला एकदम दिसायला लागली. आणि त्यानंतर सचिन गोस्वामी मला भेटला आणि सचिनने मला बऱ्यापैकी माझ्यातला जो लेखकाला जी त्यानं उकसवलं की तू लिहू शकशील, मला एक हक्काचा लेखक मिळेल, तू लिहायला लागलास आणि तुला ह्युमर कळतोय, तू विनोद लिहितोयस. तर त्या निमित्तानं माझं म्हणजे सचिन हा माझा मित्र पण आहे, तसा लेखनाच्या याच्यातला तो गुरु असल्यासारखा पण आहे आणि व्यावसायिक मित्र पण आहे आणि फॅमिली फ्रेंड पण आहे. आणि आमच्या तिघांची मैत्री, असं तो सगळा समृद्ध करणाऱ्या गोष्टी. ती मैत्री ही खरंच समृद्ध करणारी गोष्ट आहे. कारण कमिटमेंट तुझ्या बरोबर लिहिताना सुद्धा मगाशी आसामीचा विषय निघाला, त्यावेळी मला ती व्हिज्युअल दिसलं. कॅम्प्स क्लबला आम्ही दोघे जण बसलेलो असायचो लिहित आणि कॅम्प्स क्लबला दुपारी मस्त जेवण यायचं आणि ते जेवायचो आम्ही आणि दोघे जण बसलेलो असायचो. हा असा पेन हलवत असायचा तो पेन झाल्यावर पेन ओढायचा तिकडे. मग हा बघतो पेन घ्यावा. दादा गोडकर यायचे तिथे. काय कुठे पेन कुठे हातातच आहे आता. लेखक लिहितायत कसं होणार, लेखक तर झोपले. मी बघितलं याच्याकडनं मी शिकलो ती गोष्ट, ती चिकाटी प्रचंड आहे. तिथे कल्पनेशी ना ते खेळत राहणं. आपण ते चंचल मनोवृत्तीचे त्याच्याकडून शिकण्यासाठी की अरे नाही जमत दुसरं विकतो. मी तर काम सोडण्यात पटाईत आहे, मी सोडूनच देतो. नाही हा चला ठीक आहे सोडतो. नाही ती सिरियल तर आम्ही खूप नेटाने शेवटपर्यंत लिहायचीच असं करून. आताची सिरियल की इंटरनेट आलेली तर म्हणजे इकडचं काढून तिकडे लिहितात. असं मी सांगेन ती सिरियल आपणच नष्ट करायची असं. कारण ती ना खूप इंटरेस्टिंग सिरियल होती, कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग. पुढे पुढे तिला खूप तो तसा वागतो, पण पुढे पुढे त्याच्यात गोंधळ तयार झाले होते. मग तरी आम्ही बरेच एपिसोड राजेश देशपांडे डिरेक्ट करायचा आणि राजेशचा तसा हा लेखक त्यावेळेचा हक्काचा. हा तेव्हा म्हणजे तसं होतं ना कम्फर्ट झोन. मला तर काही कमर्शियल गणितच माहित नव्हतं. पण आता तुमचा जो मैत्रीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये पटकन सचिन मोटेची एक आवडणारी आणि खटकणारी गोष्ट.
काय आता सांगू यार, मग थोडंसं तो सेल्फ प्रोटेक्टिव्ह वाटतो मला, म्हणजे मला खटकतं. म्हणजे एक असतं ना, आपण एक स्पेस देतो, म्हणजे आता हा माझा मित्र आहे, तर ह्याची एक स्पेस वेगळी आहे ना त्याच्यापेक्षा. तो जर एखादी गोष्ट बोलला तर मी त्याला जसा रिॲक्ट होईल तसं मी याला नाही होणार ना. तर तो हा मला थोडंसं असं वाटतं की हा एक पॉइंट आहे त्याचा, जो कदाचित माझा खूप वाईड असल्यामुळे असेल. त्याचा एक पॉइंट आहे, तिथे गेलं की तो मग तो कोणीही असो, हे मला खटकतं त्याच्यातलं. आणि जसं आत्ता आपण म्हणालो चिकाटी, तो प्रचंड काय म्हणूया पर्सिस्टंट आहे आणि ते करतोच तो, आणि त्याची सगळ्या बाबतीत ती चिकाटी दिसते. आणि पेशन्स, चिकाटी, हे खूप त्याच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी. तुला काय वाटतं नितीन? मी मगाशी बोललो ती तर एक गोष्ट आहे, म्हणजे मला आवडतं सगळ्यात काय तर त्याला खूप वेगळ्या गोष्टी डोक्यात येतात, वेगळ्या गोष्टी सुचतात, आणि त्याच्याबाबत खटकणारी ती मगाशी जे सांगितलं की थोडं सेल्फ म्हणजे स्वतःला मांडणं, स्वतःला प्रोजेक्ट करणं त्याने जास्त केलं पाहिजे. थोडं वाईड झालं पाहिजे की आता आपण या कलेत आहोत, ही समूह कला आहे, ह्याला पर्यायच नाहीये. त्यामुळे व्ह्यूज सगळ्यांचे ऍक्सेप्ट करणं ही या माध्यमाची मोठी गरज आहे. त्याचं एका लेवलला गेल्यावर किंवा काही गोष्टींवरनं तू म्हणाला मी प्रोजेक्ट सोडण्यात पटायते, तर एका लिमिटच्या वेळेला तो खटकलं की तो म्हणतो मग मी नाही करत. खटकलं की सटकलं. हा, आणि तर ते जरा त्याने त्याची हे वाढवावी. मी असं नाहीये की त्यानं सगळ्या व्हॅल्यूज त्याच्या गुंडाळून ठेवाव्या, मी काम करतोय. नाही, आणि मी असं म्हणणार नाही की त्यानं सगळ्या व्हॅल्यूज गुंडाळून ठेवाव्यात, म्हणजे त्याच्या बेसलाच कोणी धक्का लावत असेल तर त्याने ते ऍक्सेप्ट करावं असं नाही. पण जेवढं थोडं वाईड होता येईल या बाबतीत माणसांचे व्ह्यूज ऍक्सेप्ट करणं आणि काही गोष्टीवर काम करणं, तर ते मला वाटतं. बाकी मस्तच आहे. एक कॉमन प्रश्न दोघांना विचारतो. आता आपण मागापासून थिएटर किंवा तुमच्या आयुष्यात आलेले जे काही एक लिटरेचर होतं त्याच्यातनं तुम्ही घडलात, अर्थातच तुम्ही वाचले, जी ए कुलकर्णी असतील, तेंडुलकर असतील, किंवा काही जे काही संदर्भ. आताचं लोकांमध्ये जे डिजिटलायझेशन जे झालंय त्याच्यामुळे वाचनाचं थोडं काय वाईट काय बरं हे मी बोलत नाहीये, मागे पडले हा फॅक्ट आहे. लोक पुस्तकं घेऊन वाचणं, लायब्ररीत जाणं, एक शांतता, एक ठहराव, एक वेळ देणं त्या कल्पना स्वतःच्या डोक्यात फुलवायला, इन्स्टेड ऑफ व्हिज्युअलायझेशन बघणं. म्हणजे मी डायरेक्ट कल्पनेचं मूर्त स्वरूप बघण्यापेक्षा माझी कल्पना मी वाचनात डेव्हलप करतो, तिथनं मला क्रिएटिव्हली काहीतरी सुचतं, ते थोडंसं कमी झालंय आता. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं ना की म्हणजे ऑडिओ हा पण एक चांगला ऑडिओ त्याचमुळे झालं. तिथे सुद्धा तुम्ही ऐकून खूप क्रिएट करत असता, जे वाचून तू. बरोबर. आणि दुसरीकडे मला असं वाटतं की आपण त्या गोष्टीचा आनंद खूप घेतलाय किंवा घेऊ शकलोय. आज मी बघतोय अनेकांना वाचनाचा आनंद कसा घेतात हेच माहिती नाहीये. म्हणजे जसं आपलं कदाचित ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग विषयी असेल की आपल्याला त्यातली गंमत कशी घ्यायची हेच, किंवा शिल्पकलेतली गंमतच आपल्याला पूर्ण कशी आस्वादन करायचं, तसं आजकाल अनेकांचं वाचनाबाबत व्हायला लागलंय की त्यांना ती शब्द एवढे अनोळखी वाटतात त्यांना. आता ताई म्हणजे काय, अरे मी परवा हेलपाटा म्हणजे काय, मी आता आमच्या एका मित्राला कावा असा शब्द वापरला, तो त्याचं नाव नाही घेत, तो मला शिव्या घालेल. कावा म्हणलं, कावा म्हणजे ते देशी कावा ते पितात, ते कावा. आम्ही कावाच पित होतो. त्याच्यावरूनच तो मला म्हणाला की मी कावा सांगू का, मग चांगला कावा आहे तुझा, असा विनोद केला. कोटी. तर म्हटलं म्हणजे कावा म्हणजे अरे म्हटलं गनिमी, मला काही आठवेना शब्द दिला, म्हणलं कावेबाज वगैरे. मग नंतर म्हटलं गनिमी कावा, हा गनिमी कावा, मग त्याला अर्थ सांगितला वगैरे. आणि अनेक शब्द आता आपल्या जनरेशन मध्ये पण हे तर जात आहेत. आपण स्वतः किती शब्द सोडले, किती शब्द आपण बोलत नाही, आपण किती इंग्रजी भाषा वस्तू गेला. आणि वस्तूंचं पण आहे, स्वीकारली. वस्तूंचा वाटा खूप मोठा आहे हे शब्द जाण्यात. कारण पाटा गेला, वरवंटा गेला, त्या पाट्या वरवंट्या बरोबर असणारे अनेक फ्रेजेस,
आणि एक शब्द गेले, मी ते खलबत्ता गेला. म्हणजे आड्याकडे बघत बसणं, आड्याकडे जातो आता गेले संपलं. तुळई खुंटी फडताळ ऐकायला मिळतो, नाही फडताळ मी खुंटी बळकट केली, हलून खुंटी बळकट. तुझ्या तो काय म्हणतात ओगराळ वगैरे जे वस्तू. आणि मला असं वाटतं ना, आपण किती त्याच्याविषयी हे केलं ना तरी ते जाणार आहे, ते चाललंय आता. पण जाणारच आहे. ओगराळाच्या आधी काही शब्द असतात, आज गेले त्याच्या आधी कितीतरी शब्द असे आहेत की जे गेलेत. आज आपलं पणजोवाले ते म्हणतील, अरे तुम्हाला हा शब्द माहित नाही माहित, पणजोवाच माहित नाही. आज आपण सगळेच जण रोमन मध्ये लिहायला लागलो. म्हणजे आशिष लिहायचं तर मी एएसएच्या एसएच करतो आणि मग ते मोबाईल त्याचा आशिष करतो. आज मी काढतच नाही हे, आणि आपल्या सहित सगळेजण करतायत. म्हणजे लाखो करोडो मराठी माणसं आता श लिहित नाहीयेत, आता ते फक्त वाचतायत. लिहिताना ते टाईप काय करतायत तर SSCHIN NITIN नितीन टाईप करता आणि पुढे. म्हणजे थोडक्यात आपण लिखित देवनागरीतच संपवत चाललोय, ती संपेलच. बरोबर. आताची पिढी जी अशी आहे, याच्या पुढची जनरेशन येते, तिला ती वाचताच येत नाही आशिष. त्यांना ASHI आशिषच वाचता येते. ते मराठी स्क्रिप्ट सुद्धा म्हणतात आम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून द्या. म्हणजे हिंदीमध्ये पण काही, यानं हिंदीत काम केलंय तिथे तर हेच आहे की हिंदीतच मैनेचं MAINE करा तर त्यांना मैने वाचताय. म्हणजे तुम्ही देवनागरी लिपी म्हणून तर संपवली. बरोबर. आता अशी कधी संपेल माहित नाही, किंवा एकमेकांमध्ये पोल्यूट होऊन काहीतरी वेगळीच भाषा. जसं आता आपण तुकारामांची भाषा वाचतो ना, आपल्याला वाटतं अरे ही कुठलं मराठी, किंवा ज्ञानेश्वरांची भाषा तर त्याहून वेगळी वाटते. बरोबर. 700 वर्षापूर्वीची. तसंच पुढची हे जाणार आहे. हे मला नाही वाटत हे खूप राहतील या गोष्टी. पण जातात त्यातलं चांगलं जे असतं ते टिकतच, टिकवण्याचा प्रयत्न करत राहणे टिकणं. आणि त्यातलीच एक गोष्ट मैत्री आहे. आणि मैत्री ही निष्कलंक मैत्री आपण ज्याला म्हणू, किंवा प्रवाही मैत्री, जी काळानुसार अपडेट पण होते आणि काळानुसार अपडेट झालेल्या मित्राला समजून आणि सामावून पण घेते की आता तू बदललास. हे जे पहिलं एक फिलिंग असतं ते जिथे टाळता येईल तिथून मैत्री खऱ्या अर्थाने सुरुवात होते. की बरे 2 वर्षांनी तो काय आता बिझी असतो रे, अरे म्हणजे तूही असतोस ना, तूही नाही कॉल केलास ना 2 वर्ष. सो ह्या सगळ्या परिमाणांमध्ये तुमची मैत्री उतरलेली आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही 40 वर्ष काळ जो आहे तो तुम्हाला एकमेकांचा माहिती आहे. आणि आज दुसऱ्याबद्दल बाजूच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय हे माहीत नसतं, तर तुम्हाला एकमेकांचं ओपन आयुष्य आपल्या परिवारासकट माहीत असणं, त्यामुळे एक सपोर्ट सिस्टीमचा मोठा जो लॅकिंग आता होत चाललाय तो मुळात नसणं तुमच्यात, हे बघून मला फार बरं वाटतं. मी तुला सांगतो ना, असा विश्वास आपण कोणावर ठेवू शकतो, अशी माणसं पण कमी झाली. करेक्ट. ह्याला सांगू शकतो, त्या विश्वासाने. म्हणजे याला मी काहीही सांगू शकतो, मला माहिती आहे की याच्याकडे सेफ असणार आहे. तसंच तोही मला काहीही सांगू शकतो कारण ते माझ्याकडे सेफ असणार आहे. आता अरे व्हॉट्सअपच्या नव्या फीचरची ऍड होतीये की आता तुम्ही जे टाईप कराल ते व्हॉट्सअपलाही नाही का. ह्या गोष्टीला आता ग्लोरिफाय केलं जातंय की कुणाला कळूच देऊ नका तुमचं काय चाललंय आणि तुमच्या. तर हे एका दिशेला हे चाललेलं आहे. आता एक अशी गोष्ट मला विचारायची की तुम्ही काय सांगाल तुमच्या मित्राला की त्यांनी ही गोष्ट प्रोफेशनल वगैरे सोडा, लिखाण तसं करावं नाही, ते जगण्याचंच त्याचं एक ठरलं होतं पण ते झालं नाही आणि ते करावं आता त्यांनी. तिथे जावं, तिथं घर बांधावं, काही. याच्याबाबत सांगेन यानं जग फिरावं, याला जग फिरायला आवडतं. मी पण त्याला तेच सांगेन, आता त्याला ते शक्य आहे माझ्यापेक्षा. मला मी म्हणेन दोघांसाठी आम्ही एकत्र फिरू शकलो तर एकत्र एकदा खरंच. मग आम्ही दोघे एकत्र. आणि आमच्या दोघांचं एक काही दिवसांचं चाललेलं आहे की तो जो नितीन नडे आमचा अमेरिकेत आहे त्याच्याकडे एकत्र जायचं आम्ही दोघांनी आणि पुन्हा एकदा सगळी उजळणी करायची. तर ते व्हावं. जाऊया आपण यावर्षी पुढच्या. वा. नाही म्हणजे हे तुम्ही एकमेकांना जपून ज्या पद्धतीने पुढे जाताय त्याबद्दल एक रास्त आदर वाटतो तुमच्या मैत्रीचा. आणि अशी मैत्री जी आजच्या काळात दुर्मिळ झाली ती तुमच्यात आहे, ती टिकून राहो आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला एकमेकांसोबत एक्सप्लोअर करता याव्यात.
आणि आयुष्य असं छान मैत्रीपूर्ण व्हावं अशी तुम्हाला सविता क्रिएशनच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि हे फॉर्मल झालं, पण ॲक्च्युली तुम्ही आलात, कट्टा टाकलात आणि मैत्री स्पेशलच्या या एकंदरीत वातावरणाला साजेसं असं सगळं डिस्कशन तुम्ही केलेलं आहे. एक फक्त कॉमन गोष्ट जसं तुमच्यामध्ये आहे की वाचन असेल किंवा संगीत असेल किंवा नवीन गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा असेल, तशीच एक गोष्ट तुमच्या दोघांमध्येही आहे, ती म्हणजे आपल्या आजूबाजूला आलेल्या लोकांमध्ये आपल्यातलं चैतन्य टाकणं. ही मी मार्क केलेली तुमच्या दोघांची गोष्ट आहे की तुम्ही हातचं राखून त्या बाबतीत नसता. जेव्हा नितीन दीक्षित बद्दल तिसरा माणूस बोलतो तेव्हा तो ते बोलतो की जे त्याने त्याला पास केलंय. जेव्हा सचिन मोठे बद्दल कोणी बोलतो तेव्हा अरे मोठे सर, तर ते असं बोलतात ना, ते सुद्धा फार दुर्मिळ होते. आणि तुमच्या दोन्ही मित्रांमध्ये एक रिजिड आहे आणि एक ओपन आहे असंही नाहीये. तुम्ही दोघंही 19-20 फरकाने समान आहात आणि हे समानत्व टिकून राहो आणि चांगलं ऑब्झर्वेशन. तुमची एनर्जी सतत लोकांपर्यंत पोहोचत राहो आणि तुमच्यातली मैत्री वृद्धिंगत होत राहो अशा शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. थँक्यू. आणि मला सुद्धा आज खूप दिवसांनी 2 सख्खे मित्र भेटले. आणि या निमित्ताने म्हणजे आपण तसे पहिल्यांदाच एवढं बोलतो, आपण खूप त्यामुळे सचा आणि परत कदाचित सचा आपल्यातला दुवा अर्थात आता तर जवळजवळ आहोत. मंडळी, सचिन मोटे आणि नितीन दीक्षित म्हणजे घनश्याम आणि विश्वनाथ असं मी म्हटलं, पण ते दोघंही एकमेकांच्या मैत्रीला अत्यंत जागणारे आणि अर्थातच आपल्यासारख्या नवीन लोकांना सामावून घेणारी माणसं आहेत. आज आपल्या इथे ते आले आणि नवीन एक त्यांच्यातलं नातं उलगडलं. आणि या स्पेशल एपिसोडची थीम हीच असणार आहे की खूप छान असलेली मैत्री जी आजच्या काळामध्ये दुर्मिळ झाली तुमच्यासमोर आणावी. तर तुम्ही आलात, तुम्हाला आमच्यातर्फे काही गिफ्ट देऊन, गिफ्ट म्हणजे मैत्रीपूर्ण आणि मैत्रीचं सिम्बॉल तर मी देतो दोघांनाही. एक पहिल्यांदा सचिन मोटे, ओह वाव, अरे वा, आणि हे नितीन, म्हणजे तुमच्याकडे ही आठवण राहील. अरे अगदीच. ही आमची सविता क्रिएशन अशी ही डायरी आहे. त्याच्यामध्ये सह्या म्हणजे हे आता जे गेस्ट आलेले आहेत हे अच्युत पालव सर, कॅलिग्राफी, ज्यांना पद्मश्री, ऍक्च्युली आता हे तुमच्या ना मी हे घेतोय, काय म्हणतात त्याला, नमुने दाखल. सो हे एडिटर सचिन नाटेकर, बरंच काय काय. आता तुम्ही याच्यावर इथं हे घ्या, तुम्हा दोघांच्या इकडे आणि इकडे किंवा इकडे आणि पुढच्या पानावर कसं आहे. हा भाग रंगवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी, आपण मैत्री स्पेशलच्या पुढच्या भागात नक्की भेटूया. पाहत राहा, मजा आली पाहिजे. धन्यवाद.